समाजकारणात पडला तुम्ही किंवा राजकारणात पडला, येस तरी तुम्हाला फार मर्यादा असतात. येस पण प्रशासनामध्ये आला तर तुम्ही तुमच्या डोळ्या देखत तुमच्या हाताने तुम्ही न्याय देऊ शकता सामान्य माणसाला. अंतिम न्याय देणारा माणूस म्हणजे प्रशासनातला माणूस. अनेक वेळा अपयशापेक्षा यशाने माणसं जास्त मुरदाड बनतात. मोटिवेशन हे क्षणभंगूर असतं, पण इन्स्पिरेशन हे सदैव आपल्यासोबत राहतं. तर तसंच सरांचं व्यक्तिमत्व आहे. आय ए एसची मुलं आय ए एस व्हायची, आय पी एसची मुलं आय पी एस व्हायची. ते का व्हायची? एन सी आर टीची पुस्तकं विकत घेण्यासाठी मी एकदा दिल्लीला गेलो. मुलाखतीला जाताना याचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा एवढंच अपेक्षित. डिग्रीला एक्सपायरी डेट येणार, ज्ञान मुक्त झालं आहे आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. आणि मित्रांनो, तो क्षण आज आलेला आहे की ज्याची आपण गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होतो, आणि ते म्हणजे आपल्या सर्वांच्या गुरु ठिकाणी असणारे श्री शेखर गायकवाड सर आज आपल्या प्लॅटफॉर्मवरती आहेत. मी सर्वप्रथम सरांचं त्या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो सर. थँक्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, या आजच्या म्हणजे खरं तर सरांचा सहवास आपला सातत्याने लाभणारच आहे, परंतु आज आपण ज्या विशेष कारणासाठी सरांना निमंत्रित केलं तर तो म्हणजे आगामी कालखंडामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेचा रिझल्ट लागेल आणि त्याचबरोबरीने मग मुलाखतींचा कार्यक्रम सुरू होईल. तर मुलाखतीला जात असताना, सामोरं जात असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारची भीती आणि त्याचबरोबर एक कुतूहल पण असतं, एक जिज्ञासा असते. आणि मग याच अशा संमिश्र अवस्थेमध्ये असणारे हे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना सरांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी लाभावं आणि तुमच्या यशामध्ये निश्चितपणे एक झळाळी त्याला प्राप्त व्हावी, याकरताचा हा आपला आजचा विषय आहे. सरांबद्दल त्यांचं इंट्रोडक्शन करून देणं म्हणजे सूर्याबद्दल बोलण्यासारखं आहे. आणि निश्चितपणे महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी जो काही स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, तर तोच नव्हे तर महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी हा सरांना ओळखतो. तुमचं कार्य सर अनेक विद्यार्थ्यांना आमच्यासारख्या प्रेरणा देत आलेलं आहे. अगदी महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी आज उपजिल्हाधिकारीपासून ते नायब तहसीलदार पदापर्यंत काम करत आहेत, ह्या सर्वांसाठी सरांचं कार्य हे अत्यंत मार्गदर्शक म्हणून ठरतं. आणि दीपस्तंभाप्रमाणे सर तुमचं जे पुस्तकं आहेत ती सदैव मार्गदर्शन करत असतात. म्हणजे मी अशा अनेक माझ्या विद्यार्थ्यांना ऐकताना बोललेलो आहे की जेव्हा जेव्हा त्यांना जमीन महसुलीबद्दल किंवा भूजलाबद्दल काही प्रश्न येतो, तर ती तुमची पुस्तकं काढून त्या ठिकाणी वाचन करतात आणि त्याच्यातून त्यांच्या क्वेरी त्या ठिकाणी सॉल्व्ह होतात. आणि म्हणजे तो जो काही आढावा आहे, तर तो आढावात खरं तर आपण स्वतंत्र त्याबद्दलचा एक व्हिडिओ बनवतोय, ज्यामध्ये तुम्हाला सरांचा जीवन परिचय आणि एकूण त्यांचं कार्य हे समजेल. मला असं वाटतं की या ठिकाणी मी एका शब्दात सांगायचं झालं तर महाराष्ट्रातल्या प्रशासनाला गतिमान बनवण्याचं काम ज्यांनी केलं व प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यामध्ये दुवा बनण्याचं काम ज्यांनी केलं, तर ते म्हणजे शेखर सर आहेत. सरांचं आत्ताच त्यांनी रिटायरमेंट सरांनी त्या ठिकाणी रिटायर्ड झालेले आहेत. आणि आता सर विशेषतः ज्या भूमी कायदे आहेत त्या भूमी कायद्यांबद्दल सरांचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि निश्चितच महाराष्ट्रातला जो तळागाळातला शेतकरी वर्ग आहे, जो शेतमजूर वर्ग आहे, या प्रत्येकाच्या समस्या या माध्यमातून त्या निश्चितच सॉल्व्ह होतील, त्याबद्दल किंचितही शंका नाही आहे. सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत. धन्यवाद. आणि आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. येस सर. सर, एकूणच ती उत्सुकता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सदैव राहिली आहे की तुम्ही कृषी शाखेतून पदवी मिळवलीत आणि त्यानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे वळलात. तर असं काय होतं का कारण की ज्यामुळे तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये करिअर करावं असं वाटलं आणि तुम्ही याकडे वळलं? ॲक्च्युली लहानपणापासून माझी प्रशासनात येण्याची इच्छा होती, म्हणजे फार Yes, लवकर होती ती. Yes, माझ्या वडिलांच्यामुळे होती. ओके. वडील मला लहानपणापासून असं म्हणायचे की समाजकारणात पडला तुम्ही किंवा राजकारणात पडला येस सर. तरी तुम्हाला फार मर्यादा असतात. येस पण प्रशासनामध्ये आला तर तुम्ही तुमच्या डोळ्या देखत तुमच्या हाताने तुम्ही न्याय देऊ शकता सामान्य माणसाला. हां. आणि ती जी प्रशासनाची ताकद आहे ना, ती Yes. कुठल्याही इतर घटकांपेक्षा नक्की जास्त आहे. येस सर. उदाहरणार्थ, 1000 विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला, हो सर. बरोबर, आणि त्या मोर्चाला कोणीतरी लोकप्रतिनिधी सामोरा गेला. येस सर. तो
जास्तीत जास्त काय करू शकतो ते एक आश्वासन देऊ शकतो. पण हेच हजार विद्यार्थी तहसीलदारांच्या बाहेर आहेत आणि जातीचा दाखला मागतायत, Yes. इन्कम सर्टिफिकेट मागतायत. तो Yes. त्याच्या सहीने आज 500 म्हटलं तर 500 देऊ शकतो, 700 म्हटलं तर देऊ शकतो. Yes. तर ही जी ताकद आहे, कारण त्यात सही करणारा अंतिम अधिकारच त्याच्याकडे आहे. येस मला असं वाटतं प्रशासनाकडे या दृष्टीने सकारात्मकतेने बघायला पाहिजे विद्यार्थ्यांनी, येस की हाचा मुख्य उद्देश काय आहे. येस मुख्य उद्देश आहे की प्रत्यक्षात जागेवर ग्राउंडवर काम करणारा आणि अंतिम न्याय देणारा माणूस म्हणजे प्रशासनातला माणूस आहे. येस सर, अगदी बरोबर आहे सर. जेव्हा तुम्ही तुमचं सिलेक्शन झालं ॲज अ डेप्युटी कलेक्टर आणि तुम्ही जेव्हा जॉईन केलं त्या काळामध्ये कशा प्रकारची परिस्थिती होती आणि तुम्ही कशा प्रकारच्या समस्या अनुभवल्या होत्या? प्रत्यक्षात ना आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा मी पहिल्या सेमिस्टरमध्येच येस सर. मी उपजिल्हाधिकारी झालो, म्हणजे पहिल्याच अटेम्प्टमध्ये झालो. येस पण त्यावेळी मला अजून आठवतं आहे की NCERTची पुस्तकं विकत घेण्यासाठी मी एकदा दिल्लीला गेलो अरे आणि तेवढ्या फक्त 8 पुस्तकं आणायसाठी मला दिल्लीला जावं लागलं. संपूर्ण महाराष्ट्रात एकाही बुक स्टॉलमध्ये NCERTची जी पुस्तकं मिळत नव्हती. म्हणजे मला आश्चर्य हे याचं वाटलं की एक तर जाहिराती एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये यायची. हो सर. तो एम्प्लॉयमेंट न्यूज पेपर कुठे मिळतो हे पुण्यापासून नागपूरपर्यंतच्या कुठल्याच विद्यार्थ्याला माहीत नव्हतं. मग तो एम्प्लॉयमेंट न्यूज पेपर मिळेपर्यंत 15 दिवस जायचे. जाहिरातीतले 30 दिवसातले 15 दिवस तो पेपर मिळवणे आणि त्यातली जाहिरात कापणे आणि ती भरून काढणे येस याचा वेळ जात होता. त्याचबरोबर UPSC म्हणजे काय आणि MPSC म्हणजे काय हे पहिल्या पिढीतल्या लोकांना आपल्याला तरी माहीत नव्हतं. सामान्य माणसांना अजिबात माहीत नव्हतं. येस शेतकऱ्यांच्या मुलांना माहीत होण्यासाठी 90 साल उजाडलं. येस सर. आणि पहिल्या 1950, 60, 70, 80च्या दशकामध्ये IASची मुलं IAS व्हायची, IPSची मुलं IPS व्हायची. ते का व्हायची? तर त्याच्या घरात ऑलरेडी त्याचे वडील IAS आहे, ते त्याला लहानपणीच ती पुस्तकं आणून द्यायची. इथे सगळ्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या घरात पहिलं पुस्तक यायला सुद्धा 100 वर्ष लागली. तर त्याला मुलं वाचणार कधी, त्याला लायब्ररी म्हणजे काय आहे कधी कळणार. आणि शिक्षण व्यवस्था पण अशी होती की अभ्यासाच्या बाहेरचं कुठलाही मुलगा करत असेल तर ते शिक्षकसुद्धा ते अपमानास्पद मानायचे. म्हणजे हा विद्यार्थी खेळतो म्हणजे काय, तर तो विद्यार्थी माझा क्लासमधला अभ्यास न करता, होमवर्क न करता फक्त खेळतो याचा पण वर्ग शिक्षकाला राग यायचा आणि तो पालकांकडे तक्रार करायचा. त्यामुळे आत्ताच्या पेक्षा फार वेगळं वातावरण 80च्या दशकामध्ये होतं. परंतु मला सांगायला आनंद होतो की मी आणि माझा भावाने अगोदर सुरुवात केली. राहुरी विद्यापीठामध्ये पहिलं स्पर्धा परीक्षा केंद्रची सुरुवात माझ्या भावाच्या बॅचला झाली. पण त्याला आम्ही फार एकदम वर नेलं. विद्यार्थीच 5-5 रुपये गोळा करायचे आणि पुण्यातला कुठला शिक्षक पुणे विद्यापीठातला आम्हाला शिकवायला येईल का, तर त्या शिक्षकांना एसटीने आणणे नेणे आणि त्यांचा जेवणाचा खर्च करणे असं विद्यार्थी म्हणून आम्ही करायचो. आज राहुरी विद्यापीठ हे स्पर्धा परीक्षेचं सगळ्यात मोठं केंद्र आहे. पण त्याची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा ती अशी एकदम छोटी होती. त्यामुळे मला असं वाटतं की सगळं ज्ञान आता गुगलमुळे आणि यूट्यूबमुळे तुमच्या मोबाईलवर आलं आहे. अशी परिस्थिती कुठेच नव्हती. 80च्या दशकामध्ये ग्रंथालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश नव्हता. कॉलेज पण एवढे कोतेमानाचे होते की आपला विद्यार्थी नाही ना, मग त्याला कशाला ग्रंथालयात बसू द्यायचं. आता ग्रंथालय ओस पडल्यावर आता ग्रंथालय जमिनीवर आली आहे आणि म्हणतात कुठल्या पण विद्यार्थी येऊ दे पण त्याला अभ्यासाला बसू दे, पुस्तक वाचू दे. पण हा स्टँड घ्यायला ग्रंथालयांना पण 50 वर्ष लागली. तर मला असं आश्चर्य तेच वाटतं की ज्ञान मुक्त झालं आहे आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे. पण तेच मला दुसरीकडे असंही दिसतं. मी 3 वर्ष गेले MPSCच्या पॅनलवर होतो की सगळं ज्ञान मोबाईलवर आल्यानंतर मला मागच्या वेळचं मला 2 प्रश्न लक्षात राहिले. विशेषतः ज्या विद्यार्थ्याला मी विचारलं की तू वाचलेल्या एका पुस्तकाचं नाव सांग, त्याला काही सांगता आलं नाही. म्हटलं तू 24 वर्षाचा आहे, तू 24 वर्षात एकही पुस्तक वाचलं नाही याच्यावर मला काही विश्वास बसत नाही. तो प्रॅक्टिकली तो म्हणतो मी मराठी, हिंदी, इंग्रजी या 3ही भाषातलं एकही पुस्तक पूर्ण कधीही वाचलं नाही. तर अशा मुलाला सिलेक्ट करावं का? म्हणजे त्याचं ज्ञान तर नंतरचीच गोष्ट आहे. तो परत आल्यावर काय करेल माहीत नाही. पण स्पर्धा परीक्षेमध्ये अंतिम परीक्षेत मुलाखतीच्या टप्प्यावर आलेला विद्यार्थी
मी आयुष्यात एकही पुस्तक वाचलं वाचलं नाही नाही. असं जर ॲडमिट करत असेल येस सर. तर त्या मुलाला मार्क द्यायचे का नाही हे पॅनलला निश्चितपणे विचार करूनच ठरवावं लागेल. असं असं आपल्याला Yes. चित्र दिसतंय. दुसरं जे उदाहरण माझ्या लक्षात राहिलं ते म्हणजे एका मुलाने BE-IT केलं होतं. ओके सर. सो IT मध्ये BE झालेला माणूस की ज्याने 12वी नंतर 4 वर्ष घालवले, हो. त्याला आम्ही साधा प्रश्न, त्याला थोडं इंटरव्ह्यूचं टेन्शन जावं आणि तो जरा त्याला बरं वाटावं की सुरुवात होताना इंटरव्ह्यूला आपण लाईट हलके फुलके 2-3 प्रश्न विचारतो. येस सर. तर त्याला सांगितलं वायफाय माहिती आहे का? तो म्हणलं माहिती आहे. तर कशावर चालतं? हां. कुठलं तंत्रज्ञान वापरतं? माहीत नाही म्हटलं. हो. तो BE-IT झालेला माणूस वायफाय कसं चालतं हे सांगता येत नसेल तर मला असं वाटतं की म्हणजे काही दिवसांनी जे काही तज्ज्ञ विचारवंत शिक्षण तज्ज्ञ म्हणतात Yes, की sir. डिग्रीला एक्सपायरी डेट येणार, बरं. हे दिवस लांब नाही आहेत असं वाटतं मला. Yes, की 80 सालचा BCom आता परत 8वी शिकलेलाच आहे असं मानावं लागेल आणि ही डिग्री 4 वर्षासाठी वैध राहील, 6 वर्षासाठी वैध राहील असं म्हणावं लागेल आता. म्हणजे डिग्री सर्टिफिकेटवर पण म्हणावं लागेल. हो. कारण ज्ञानच जर उरत नसेल तर त्या कागदाला काय किंमत नाही. द्यायची हा प्रश्न आहे. अगदी सर. म्हणजे थोडक्यात असं सांगायचं झालं तर एक काळ तुमचा होता असा की ज्यात NCERTची पुस्तकं आणण्यासाठी सरांना दिल्लीला जावं लागलं आणि आज आपण पाहिलं तर विद्यार्थ्यांच्या फिंगरटिपवरती सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. पण ज्या काळामध्ये वानवा होती तरीसुद्धा संघर्ष करून एकत्र येऊन अभ्यास करून ते यश मिळवलं आणि आज सगळ्या गोष्टी उपलब्ध असून सुद्धा विद्यार्थी त्याकडे दुर्लक्ष करतात. तर हा तो विरोधाभास आहे आणि विद्यार्थ्यांनी हेच लक्षात घेतलं पाहिजे की ज्ञानाच्या आधारावरच आपण काहीतरी बनणार आहोत, पुढे जाणार आहोत. मला वाटतं की तो सगळ्यात महत्त्वाचा मूलमंत्र आहे सर. येस सर. सर तुम्ही जेव्हा पॅनलवरती होता तर तेव्हा तुम्ही पाहिलं की विद्यार्थ्यांचा जो सगळ्यात जास्त ओढा असतो तो महसूल प्रशासनाकडे असतो आणि त्यातही उपजिल्हाधिकारी पदाकडे असतो. तर तुमची कारकिर्दच मुळात उपजिल्हाधिकारी पदापासून सुरुवात झाली. तर सर एकूण महसूल प्रशासन जसं हे ब्रिटिश काळात होतं तसंच आज आहे का? का त्याचा एकूण चेहरामोहरा बदललेला आहे? तर थोडंसं त्याबद्दल सांगाल का? ब्रिटिश काळामध्ये सर्वात अगोदर काय सुरू झालं असेल तर महसूल प्रशासन. येस सर. त्याचं मुख्य कारण पण हे होतं की जमिनीचं महसूल हेच ब्रिटिशांच्या उत्पन्नाचं साधन होतं. येस सर. कॉर्नवॉलिसनी परमनंट सेटलमेंट केली म्हणजे काय, रोगराई आली, बरोबर. दुष्काळ पडला, फार जास्त पाऊस झाला येस. आणि अतिवृष्टी झाली आणि पिकांचं नुकसान झालं तरी ब्रिटिशांना एका गावातून 5,000 रुपये म्हटलं तर 5,000 महसूल आलाच पाहिजे. म्हणजे ती निम्मी जमीन जरी नाही पिकली तरी मला 5,000 रुपये महसूल आला पाहिजे. येस. याला म्हणायचं परमनंट सेटलमेंट. येस सर. आणि याच्यापासून जी सुरुवात आहे महसूल प्रशासनाची, ते प्रशासन पण आमूलाग्र बदललं आहे. येस सर. जसं जग बदललं आहे, देश बदलला आहे, तसं महसूल प्रशासन पण बदललं आहे. ते प्रशासन आता राहिलं नाही. मुळामध्येच मला वाटतं मी जवळजवळ गेल्या 35 वर्षातल्या सर्व महसूलच्या महत्त्वाच्या रिफॉर्मचा मी हिस्सा होतो. येस सर. पहिल्या सातबारा संगणीकरणाच्या पहिल्या मीटिंगचा पण मी भाग होतो ओके. आणि सातबारा स्टँडर्डाईज कसा करता येईल. येस सर. पण त्याला बघता बघता सालच्या त्या मीटिंगनंतर आता 2023 साली 99% सातबारा महाराष्ट्राचा कॉम्प्युटराईज झाला. येस सर. आता फेरफार नोंद ऑनलाईन मिळते आहे, सातबारा ऑनलाईन मिळतो आहे, प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन मिळतं आहे. ज्या दिवशी खरेदी खत होतं आहे त्या दिवशीच नोटीस जनरेट होते आहे आणि फेरफार नोंद व्हायला सुरुवात होते आहे. बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. सर्व नकाशे आता वेबसाईटवर आले आहेत, महाबुलेक साईटवर. ड्रोननी 50,000 गावठाणं आपण ड्रोन टेक्नॉलॉजीने मोजली आहेत. बापरे. त्यामुळे बदल झाला आहे. तो बघता बघता महसूल प्रशासन पण काट टाकत आहे. त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होईल. कदाचित शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल येत्या काळामध्ये अपेक्षित आहे. जसं आधार कार्ड आहे नंबर आपला, येस. तसा लँड पार्सलला युनिक एक क्रमांक येत आहे. ओके. तो 14 आकडी नंबरवरून सगळ्या भारतात तुमची जमीन कुठे आहे हे पण एकत्र समजू शकेल आणि त्याचबरोबर जमिनीमधले जे गैरव्यवहार आहे ते रोखण्यासाठी त्याची मदत होईल. हो सर. मी जेव्हा नोकरीत रुजू झालो त्यावेळी कोणी पण कोणाची जमीन कोणाला तरी उभं करून विकत होतं. येस सर. मग त्याचं थंब इम्प्रेशन आलं, त्याचा फोटो आला. आता जवळजवळ दुसरा माणूस उभा करून तिसऱ्याला जमीन विकायची शक्यता आता संपुष्टात आली आहे. ओके. बरोबर ना. असे अनेक बदल महसूल खात्यामध्ये झाले आहेत. येस सर. त्यामुळे येत्या काळात सुद्धा हा रिफॉर्मचा अजेंडा चालू राहणार येस. आणि त्यामुळे महसूल प्रशासन पण बदलणार हे नक्की येस. आहे. येस सर. आणि विद्यार्थ्यांना जे आत्ता प्रश्न विचारले जातात की आणेवारी म्हणजे काय किंवा 7/12, 8 किंवा यासारखे,
तर सर कुठपर्यंत खोलात म्हणजे ती खोली कशी ठरवायची की जिथं जाऊन मुलांनी अभ्यास केला पाहिजे, की वरवर किमान काही संकल्पना माहिती असाव्यात? मी असं विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की किती खोलीवर जायचं, तर मी त्याला म्हणतो की जर झाडाचं खोड हे जर प्रायमरी ब्रँच असेल, येस हां, तर त्याला फुटलेल्या फांद्या हे सेकंडरी आहे येस आणि त्याला आणखी फुटलेली पालवी ही टर्शरी आहे. येस तर तुम्ही प्रत्येक प्रश्नाचा प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी लिंकपर्यंत गेला पाहिजे. येस म्हणजे तुम्हाला असं विचारलं की वडील काय करतात, तुम्ही म्हटलं माझे वडील शेती करतात, तर तुम्ही असा विचार करता का म्हणे की शेतात काय करतो हे पॅनलने विचारू नये. असं नाही. वडील जर शेती करत असेल तर त्यांनी कोणतं पीक केलं आहे, बरोबर, त्या पिकातनं किती उत्पन्न येतं, तर तुम्ही तिसऱ्या प्रश्नापर्यंत ओके निश्चितपणे जायला पाहिजे. तर Yes. टर्शरी ब्रँचपर्यंत विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाची खोली वाढवलीच पाहिजे. येस जमीन आहे पण मला सांगता येत नाही किती आहे, हां हे जे आहे याचा अर्थ मुलं फार वरवरचा अभ्यास करतात. बरोबर जर आई माझी भांडे घासते असं जर कुठली विद्यार्थी सांगत असेल, तर निदान भांडे घासायला किती वेळ लागतो, तिला तिच्यातनं किती पैसे मिळतात, असे पुढच्या टप्प्याचे 2 प्रश्नाचा अभ्यास करून का मुलांना जाता येत नाही, अशी साधी किमान अपेक्षा आहे. त्यामुळे एकदम प्रिसाइजली सांगायचं तर विद्यार्थ्यांनी टर्शरी लिंकपर्यंत गेलं पाहिजे, येस असा त्याचा अर्थ. येस डेफिनेटली. आणि सर आज सध्या तलाठी भरती सगळीकडे सध्या फार जोरात चालू आहे. तर तलाठी हा महसूल प्रशासनातला तसा शेवटचा घटक आहे आणि मला ते फार उत्सुकता आहे की तुमच्याकडून पुन्हा एकदा ते ऐकून घेण्याचं की ज्ञानाच्या माध्यमातून जर आपण शेतकऱ्यांना एम्पावर्ड केलं तर ते कसं एकूण प्रशासनामध्ये भ्रष्टाचार असेल किंवा काही बाबी इतर बाबी असतील त्या दूर करू शकतं. तसं तुम्ही जेव्हा शेतकऱ्यांना सावधान व्हा हे पुस्तक जे लिहिलं होतं, तर त्यामध्ये जो तलाठी ते अधिकारी असा जो एकूण प्रवास आहे, थोडं त्याबद्दल सांगाल का? मी खरं एक फार जुनी केस चालवली जमिनीची आणि ती 86 वर्ष चालू होती आणि जमीन होती 1 एकर 6 गुंठे. येस तर हे उदाहरण मी अनेक वेळा यूट्यूबवर, टी व्हीवर सांगितलं आहे आणि या केसमुळे मी अस्वस्थ झालो येस आणि त्या एका केसने मला भाग पाडलं की हे लिहिलं पाहिजे कुठेतरी. आणि त्यामुळे मी पहिलं पुस्तक लिहिलं. त्यामुळे फक्त 112 मुद्दे होते, साधे सोपे मुद्दे होते, बुलेट पॉईंट्स होते येस की देवाची जमीन ही देवाच्या मालकीची असते, ती विकत घेण्याच्या भानगडीत सामान्य माणसाने पडू नये, असं एक साधे मुद्दे होते की लोकांना कळावं. माझा असा विश्वास होता की लोक जास्त कॅल्क्युलेटेड आहेत, हो सर जास्त बेरकी आहेत आणि 2दा जमीन विकता येते आणि 5 लोकांकडनं विसार घेता येतो आणि 4थ्या माणसाला टांग मारता येते. हे जे गणित आहे हे कायद्यात कुठेच नाही, ते माणसांनी तयार केलं आहे. हो म्हणून मी एक पुस्तक लिहिलं. येस हे पुस्तक लिहिलं त्यावेळी जेव्हा ते प्रकाशित झालं पुण्यामध्ये, त्यावेळी त्या दिवशी पेपरमध्ये मोठ्या बातम्या आल्या आणि त्यानंतर काय झालं की पुणे शहरातल्याच तलाठ्यांना याचा अंदाज आला की हे फार छान पुस्तक लिहिलेलं आहे आणि छोटं पुस्तक होतं, परंतु त्यातल्या काही उत्साही तलाठ्यांनी म्हणजे ज्यांच्या मनामध्ये चांगुलपणा होता, त्यांनी असं ठरवलं की सगळे पुस्तकं आपण घेऊ आणि शेतकऱ्यांपर्यंत देऊ. येस सर तर त्यांनी घेतले, त्याच्या संघटनेमार्फत घेतले. काहीतरी झालं आणि मला मग 8 दिवसांनी त्यातल्या एका माणसाने मला सांगितलं की साहेब आमच्यामध्ये भांडणं झाली आणि संघटनेमध्ये फूट पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आणि तलाठी संघटनेचं असं मत पडलं की हे ज्ञान जर शेतकऱ्यापर्यंत गेलं तर मग तलाठीची उद्या किंमत राहणार नाही. येस सर आणि मग त्यांनी असं ठरवलं की सगळी मार्केटमधली पुस्तकं विकत घ्यायची आणि ती डंप करून टाकायची, ती शेतकऱ्याला मिळालीच नाही पाहिजे दुकानात येस येस कुठेतरी. तर असं पण एक हादरा व्यवस्थेला हां सामान्य माणूस आपल्या लेखनाच्या द्वारे करू शकतो. येस सर सो माहितीमध्ये आणि ज्ञानामध्ये एवढी ताकद असू शकते, ह्याची मला जाणीव फार लवकर झाली आणि त्याचा फायदा असा मला झाला की मी जर एक शब्द लिहिला येस आणि तो जर 2 कोटी शेतकऱ्यांपर्यंत गेला तर कदाचित त्यातल्या हजारो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. आणि म्हणून मी त्याच वर्षी असं ठरवलं की मरेपर्यंत दरवर्षी एक पुस्तक लिहायचं. आणि आज मला सांगायला आनंद होतो की असं काही ठरवलं नसतं तर मी प्रशासनातल्या नोकरीमध्ये IAS मध्ये गेलो असतो आणि इतरांसारखा रिटायर झालो असतो. परंतु 25 पुस्तकं मी रिटायरमेंटपर्यंत पूर्ण केली गेल्या 25 वर्षात. तर मला असं वाटतं
असं काहीतरी वेगळं ठरवण्याची पण प्रशासनात येणाऱ्या विद्यार्थ्यांनी फार गरज आहे. येस सर. की इतरांसारखंच आपण जगणार असू तर मग काय मजा नाही आहे फारशी. कारण मग ती इतर नोकरींसारखीच एक नोकरी आहे का त्या जबाबदाऱ्या फार जास्त आहेत, लोकांच्या अपेक्षा फार जास्त आहेत. आम्ही गमतीने असं माझ्या मुलाला असं मी म्हटलं, आयुष्यभर मारुती 800 घेऊन तुझी नोकरीमध्ये आनंद मिळवायची तयारी असेल तर तू सरकारी नोकरीत ये. तू जर आज ऑडीची स्वप्न बघणार असला तर तू सरळ व्यवसाय कर, नोकरीत Yes, नको sir. येऊ. पण नोकरीत येऊन ऑडीचं स्वप्न बघत असेल तर ते चुकीचं आहे. एकदम अगदी साध्या सोप्या भाषेत म्हणजे हे आहे येस येस की आपल्या भूमिकाबद्दल आहे ना स्वतःच्या मनामध्ये एक स्पष्टता असायला पाहिजे की आपण काय करायला पाहिजे. मग म्हणून असं म्हणतात की सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र हां. नांदत नाही. त्याचं कारण तेच आहे की तुम्हाला आवड एकदा ज्ञानाची लागली की तुम्हाला या गोष्टी घेऊन वाटायला लागतात. प्रशासनात मला सांगायला वाईट पण वाटतं की अलीकडचे ज्या बॅचेस येत आहेत येस सर. ते सतत फार कॅल्क्युलेटेड आहे. येस आणि म्हणून प्रशासनामध्ये जे आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये अँटी करप्शनमध्ये पकडले जाणाऱ्यांची संख्या अलीकडे जी वाढलेली दिसते आपल्याला, Yes. त्याचं कारण पण हेच आहे येस सर. की मुळात काहीतरी शॉर्टकट आयुष्यामध्ये शोधायचा ज्या मनाचे जे लोक आहेत त्यांना फारसं यश मिळेल असं मला वाटत नाही. जसजशा व्यवस्था ट्रान्सपरंट होत चालल्या आहे. येस सर. तुम्ही आत्ताच्या पेपरमध्ये तुम्ही जो अभ्यासताय सगळ्या मुलांना की तुम्ही दररोज मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय बघताय की याच्यावर पूर्वी केसेसच होत नव्हत्या. येस आज मनी लॉन्ड्रिंग डेली दररोज एक केस दररोज दाखल एक होते केस. आणि त्यातले जर आकडे जर बघितले तुम्ही तर आपण फार इझिली बँकांना फसवून पळून जाऊ शकतो. असे लोक आता जेलमध्ये जाऊ लागले आहेत. येस सर. तर हा जो प्रभाव कशाचा आहे तर जगामध्ये सगळीकडे जी पारदर्शकता येत आहे व्यवस्थेमध्ये ते सिस्टम बदलल्यामुळे येत आहे. येस सर. IT चा वापरामुळे येत आहे, तंत्रज्ञानामुळे येत आहे. येस. भाजीवाली बाई आता जर QR कोड घेऊन तुमच्याकडनं 13 रुपये घेत असेल सुट्टे तर मग तिला मी 12 रुपयेच घे म्हणायचं किंवा सुट्टे नाहीत म्हणून 3 रुपये तिचे बुडवायचे, ही वृत्ती संपुष्टातच येईल, ह्याच्यातनं काही राहणारच Yes, नाही. yes. असं पण त्याचा प्रॅक्टिकल अर्थ आहे. निश्चितच. म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की ज्या ज्ञानाचा प्रकाश त्याला जागतिक इतिहासामध्ये प्रबोधन हा शब्द वापरला जातो आणि त्या विचारांच्या ज्ञानाच्या माध्यमातून प्रकाश पाडण्याचं काम प्रबोधनाच्या कालखंडात लॉक, रुसो, हॉब्स यासारख्या महान विचारवंतांनी केलं. तेच कार्य महाराष्ट्रामध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये आपल्या थोर संतांनी केलं. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी पुस्तकाच्या माध्यमातूनच ते केलेलं आहे. आणि तशाच प्रकारे मगाशी सरांनी जो तलाट्याच्या संदर्भातला जो आपल्याला किस्सा सांगितला तर तो सुद्धा की प्रशासकीय अधिकारी असल्यानंतर जो प्रशासनाचा अत्यंत जवळचा जो अनुभव आहे तो अनुभव पुस्तकरूपी जर स्वरूपात मांडला तर किती शेतकऱ्यांचं आणि किती त्या जनतेचा त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो याचं सर्वोत्तम उदाहरण हे आहे. आणि ज्ञानाच्या माध्यमातून व्यवस्थेला हादरे देणं आणि अगदी त्याच्यामध्ये आपण काही फार क्रेडिट त्याचं काही घेतलं असं पण नाही आहे. तर ते जे झालं तर ते निश्चितच फार प्रशंसनीय आहे सर. आणि शेवटचा मुद्दा मला फक्त एक नमूद करावा असा वाटतो की सर जसं वर्षाला एक पुस्तक लिहितात तर प्रत्येक विद्यार्थ्याने किमान वर्षाला एक पुस्तक वाचावं. किमान एक पुस्तक तरी आपण वाचलं तरी सुद्धा आपल्यामध्ये खूप मोठं परिवर्तन येऊ शकतं. आणि हा फार महत्त्वाचा संदेश आहे सर. आणि राज्यसेवेच्या इव्हन आता जे मुलाखतीची तयारी करतायत या विद्यार्थ्यांनी तरी किमान आता काही 2-4 पुस्तकांना तरी फडशा पाडावा. आणि सरांची पुस्तकं त्यासाठी अत्युत्कृष्ट आहेत. आणि मला सांगायला तुम्हा सर्वांना आनंद वाटतोय की ते म्हणजे लवकरच सरांचं मुलाखतीवरती सुद्धा पुस्तक येत आहे. आणि निश्चितच तुम्हा सर्वांना त्या पुस्तकाचा प्रचंड फायदा होणार आहे. लवकरच त्याबद्दल सर आपल्याला तारीख किंवा त्याचं एकूण ती चांगली बातमी, गोड बातमी लवकरच देतील. ते पुस्तक सुद्धा आता जन्माला येणारच आहे. सर अशा 25 पुस्तकरूपी अपत्यांना जन्म झाला आणि यामधल्या काळामध्ये आणि पुढे सुद्धा सर अशा असंख्य पुस्तकं तुमच्याकडून आम्हाला मिळावीत अशी शुभेच्छा. सर मधल्या काळामध्ये तुम्ही जसं महसूल प्रशासनात काम तुमचं आहे तसंच सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा बरंच आहे. त्यातलं जे अलीकडल्या काळात जेव्हा तुम्ही शेवटी साखर संकुलमध्ये साखर आयुक्त होता तर सर साखर आयुक्त हे तेवढंच मला वाटतं की एक तारेवरची कसरत असणारं पद होतं. एका बाजूला शेतकऱ्यांच्या अपेक्षा, दुसऱ्या बाजूला राजकारण्यांचा दबाव, तिसऱ्या बाजूला होणारं कॉर्पोरेटायझेशन. या सगळ्या परिस्थितीमध्ये जबाबदारीमध्ये सर साखर आयुक्त म्हणून तुम्ही जे काही काम केलं
तर त्यामध्ये एक महत्त्वाचं असं होतं की शेतकऱ्यांना पुन्हा ज्ञानाच्या माध्यमातूनच एम्पावर करणं. तर ते काय होतं सर नक्की, ते कसं सांगतं? साखर आयुक्त पद निर्माण होऊन बरीच वर्ष झाली तरी Yes, sir. आयुक्तालय फारसं शेतकऱ्यांना माहीत नव्हतं. तर Yes. पहिली गोष्ट जी मी नेहमीच प्रशासनात केली, माझे दरवाजे मी सतत उघडे ठेवत गेलो येस सर. आणि फाटका शेतकरी पण माझ्याकडे येऊन भेटायचा आणि प्रत्येक बारक्या शेतकऱ्याचं मी जेव्हा ऐकत गेलो त्यावेळी कारखाने काय काय खोड्या करतायत आणि काय गैरव्यवहार करतायत हे पण हळूहळू आपोआपच माहीत होतं. कारण येस. सामान्य शेतकरी एवढा इनोसंट असतो की तो प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी आपल्याला सांगत असतो. हो सर. त्याच्या आधारे मी अभ्यास करून हळूहळू जो शुगर केन कंट्रोल कायदा आहे येस. असा कायदा सगळ्या महाराष्ट्राला माहीत होईल अशा Yes. पद्धतीने आपण इम्प्लिमेंट केलं. FRP शेतकऱ्याला मिळते म्हणजे काय तर सरकारने जे ठरवलेलं दर आहे तेवढ्या दराप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला पैसे मिळायला पाहिजे. येस सर. मी ज्या दिवशी जॉईन झालो त्या दिवशी उत्तरमध्ये 14,600 कोटी एवढी ऊस शेतकऱ्यांची थकबाकी होती. महाराष्ट्रामध्ये ती 4,500 कोटी होती. मला असं वाटलं की जर तो बिचारा 1.5 वर्ष आधी ऊस करणार येस सर. आणि तो ऊस 1.5 वर्षानंतर त्याचा गाळला जाणार हो. आणि त्याच्यानंतर त्याने डोळे लावून बसायचं. तिथून पुढे 1 वर्ष झाला तरी कारखाने 20% पैसे अजून दिलेलेच नाही. असं कसं चालतंय? येस सर. आणि म्हणून फार काटेकोरपणे आम्ही पहिल्या दिवसापासून यांच्या मागे लागलो आणि एवढंच लागलो नाही तर आम्ही फार पारदर्शकतेने एक व्यवस्था निर्माण केली. येस सर. आणि हे व्यवस्था निर्माण करणं हे प्रशासनाचं काम असायला पाहिजे. शेवटी व्यक्तीवर अवलंबून असलेला सक्सेस हा व्यक्ती गेला की टिकत नाही. येस सर. म्हणून सगळीकडे जगभर काय म्हणतात हम्म. की तो माणूस वजा करून काही व्यवस्था शिल्लक आहे का हां. तुमची, तर अशी व्यवस्था निर्माण करायला पाहिजे. येस सर. आता महाराष्ट्रात हे इक्वेशन फायनल झालं आहे की ज्या कारखान्यांनी वेळेवर FRP दिले नाही येस सर. त्याची रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट निर्गमित होणार म्हणजे होणार. येस सर. त्या कारखान्याची साखर जप्त होऊ शकते, त्याचं इथेनॉल जप्त होऊ शकतं आणि हे कुठलाही राजकीय माणसाचं नाव न पाहता येस सर. मी सरळ 20% कमी पैसे दिलेले कारखाने 40वर एकाच दिवशी कारवाई करायचो. हो सर. त्याच्यामध्ये हे बघत नव्हतं मी की हा कारखाना कोणाचा आहे. येस सर. त्याचबरोबर एक रँकिंग व्यवस्था निर्माण केली. येस सर. ते पण कदाचित तुमच्या इंटरव्ह्यूच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे मुलांनो की आजकालच्या दबावाच्या परिस्थितीमध्ये येस सर. आणि विशेषतः साखर आयुक्त हे पद असं आहे की जिथे सगळेच साखर कारखाने मंत्र्यांचे आहे आणि अशा वेळी आपल्यावर दबाव येणार नाही असं काही होत नाही. येस सर. त्यामुळे राजकीय दबाव एकीकडे आहे, मीडियाचं लक्ष तुमच्याकडे आहे येस सर. आणि 40 लाख शेतकरी समोर तुमच्याकडनं न्यायाची अपेक्षा करतायत. येस सर. ह्या सगळ्याचा संगम करून तुम्हाला न्याय व्यवस्था आणि व्यवस्था निर्माण करणे याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. तर मी जे रँकिंग केलं त्याच्यामध्ये काय केलं तर फार अभ्यास करून एक साधं एक्सेल शीट तयार केलं येस. आणि कलरफुल केलं. येस. त्यामध्ये हिरव्या रंगाने जे चांगले कारखाने आहेत Yes. 100 की ज्यांनी वेळेवर शेतकऱ्यांना पैसे दिले, ऑरेंज कलरमध्ये 80%च्या वर ज्यांनी पैसे दिले, मग आणखी एक कलर दिला 40%पेक्षा कमी ज्यांनी पैसे दिले ते लाल रंगामध्ये दाखवले. येस. तर काही न बोलता मला असं आठवतं आहे मी 5:30 वाजता हे शेतकऱ्यांच्या एका ग्रुपवर व्हॉट्सॲपवर टाकलं तर दुसऱ्या दिवशी 5 वाजेपर्यंत हे 40 लाख शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं होतं. बापरे. तर सोशल मीडियाची काय ताकद असते येस सर. ते आपल्याला जर जाणवायचे असेल तर त्याचा वापर हा फार सकारात्मकतेने करायला येस. पाहिजे. म्हणजे मला स्वतःला असं वाटलं की जो कारखानदार कुणालाच जुमानत नाही त्याला त्याच्याच मतदारसंघामध्ये खालून हादरे बसायला सुरुवात झाली आणि त्याच्या बारक्या फाटक्या छोट्या शेतकऱ्याला कळालं की अरे आपला कारखाना काही बरोबर नाही आहे. हां. यांनी 15% पैसे दिले, तो शेजारचा बघा त्यांनी 25% पैसे दिले, त्या पलीकडच्या कारखान्याने 42% पैसे दिले. आता ही जी तुलना आहे ती Yes. कुठे सुरू झाली? ती शेतकऱ्याच्या प्रत्येक घरामध्ये सुरू झाली. येस सर. आणि अशी चर्चा करायला भाग पाडणे बरोबर. व्यवस्थेमध्ये हे मला असं वाटतं पारदर्शक लोकशाहीसाठी फार आवश्यक आहे. आणि प्रशासकांनी तेवढं सूड आता असायला पाहिजे की तुम्हाला घटनेने जे काही दिलं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन नागरिकांच्यामध्ये निर्माण करणे येस सर. हे तुमचं एक घटनात्मक कामच आहे. त्यामुळे तुम्ही जेवढी व्यवस्था जास्त पारदर्शकतेने लोकांना समजून सांगाल येस. तसतसं लोक या व्यवस्थेवर विश्वास ठेवतील. येस. लोकांना असं जर वाटलं
की हे काय पद आहे, हे सगळे कारखानदारांनाच ऐकणारे लोक आहेत तिथे बसलेले. Yes, sir. असं जर वाटलं तर तुमच्यावर कोणी विश्वासच ठेवणार नाही. मग तुम्ही कुठल्याही मोठ्या पदावर सिलेक्ट जरी झाला तर सामान्य माणसाचा विश्वास तुमच्यावर राहील अशा प्रकारचं काम तुमच्या हातून होणं हे जाणीवपूर्वक करावं लागेल ना. त्यासाठी काही चांगल्या क्वालिटी आणाव्या लागतील स्वतःमध्ये, असा त्याचा डायरेक्ट अर्थ आहे. Yes. आणि म्हणून मित्रांनो, ह्या निमित्ताने एक गोष्ट आणखी मी सांगेन की मुलाखतीला जाताना एक तर आपल्या स्वतःबद्दल तर सगळी माहिती असायलाच पाहिजे, पण प्रशासनात चांगलं काय सुरू आहे, हां. कोण चांगले प्रयोग करत Yes, आहे, sir. Yes, sir. भारतात असे प्रयोग कोणी कोणी केले, असं काही माहिती आपण का गोळा करून जात नाही, त्याच्याबद्दल अगदीच. अभ्यास करून का जात नाही, Yes. याचा एक साधा मुद्दा सुद्धा विद्यार्थ्यांनी मुलाखतीचा भाग म्हणून करायला पाहिजे. करायला हवा. येस, आणि निश्चितच मला ते तो कॉन्टेक्स्ट लक्षात घेऊनच आपण तो तुमचा जो अनुभव आहे तलाठ्या संदर्भातला किंवा आत्ताचा हा जो अनुभव आहे तो विद्यार्थ्यांशी शेअर केला आणि त्याचा निश्चित तो फायदा होईल. मी असं विनंती करेन की सरांची बरीचशी पुस्तकं आज आपल्याला अवेलेबल आहेत. जर तुम्ही फक्त ओझरती नजर जरी टाकली तरी त्यातून तुम्हाला त्यांचे अनेक अभिनव प्रयोग त्यात तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल. सो तुम्ही बोलता बोलता इथेनॉलचा मुद्दा काढला. एका ठिकाणी तुम्ही असं आय थिंक पॅनलवरती असताना तुम्ही विचारलं होतं की एका बाजूला आपण इथेनॉल निर्मिती करण्यासाठी ऊसाचा वापर करतोय किंवा करायला पाहिजे, पण दुसऱ्या बाजूला भुकेचा प्रश्न आहे. तर मग इथेनॉल हे इंधन विरुद्ध भूक, तर याच्यावर सर विद्यार्थ्याकडून काय अपेक्षा असते उत्तरामध्ये? विद्यार्थ्यांना या विषयाचा त्यांचा अभ्यास आहे का हे पहिल्यांदा पॅनल तपासते. हां. मुलांना अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नाबद्दल तुम्हाला भूमिका घेताना थोडी अडचण जाणवते असं माझ्या लक्षात आलं आहे. ओके सर. की जे अडचणीचे प्रश्न आहेत ना, इलेक्ट्रिक व्हेकल का इथेनॉलचे व्हेकल, हां. इलेक्ट्रिक व्हेकल का गॅसोलिनचे व्हेकल, हम्म. असं जेव्हा असतं त्यावेळी आपण एक बाजू कुठली तरी घेतली तर आणि जर पॅनलच्या मनात दुसरीच बाजू असेल तर काय होईल असं आपण विचार करतो. प्रत्यक्षात विद्यार्थ्याकडनं अपेक्षित हे आहे की तुमचं कुठलंच उत्तर बरोबर किंवा चूक नाही आहे. ओके. तुम्ही त्या दोन्ही पैलूंचा अभ्यास केला आहे का, येस सर. आणि दोन्हींच्या मर्यादा तुम्हाला माहिती आहेत का, आणि दोन्हीचे फायदे माहिती आहेत. हम्म. आता इथेनॉलच्या बाबतीमध्ये हे माहितीच पाहिजे तुम्हाला की इथेनॉल विरुद्ध इलेक्ट्रिक व्हेकल्स येस सर. अशी जागतिक पातळीवर चर्चा सुरू आहे. आता ही चर्चा काय आहे, जर चंद्रपूरमध्ये कोळसा जाळून तुम्ही वीज बनवणार असाल येस सर. आणि ती वीज तारेमधून तुम्ही मुंबईला, पुण्याला, नागपूरला नेणार असाल, Yes. आणि जर नागपूरमध्ये आमचं पोल्युशन फ्री शहर आहे, हो. आम्ही इथे 100% इलेक्ट्रिक व्हेकल वापरतो, किंवा पुण्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलची संख्या वाढली Yes. म्हणजे आम्ही आता पुणे शहर इलेक्ट्रिकमुळे पोल्युशन फ्री केलं असा कोणी दावा करत असेल Yes. ते आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांना हे मान्य नाही. येस. हे डिबेट आहे. Okay. त्या का मान्य नाही, ते म्हणतात की तुम्ही दुसरीकडे एका खड्डा खांदा आणि तिकडचं काढून इकडे टाकता, हां. तर तिकडचं प्रदूषण तुम्ही इकडे लपवून ठेवताय शहरामध्ये. कोळशापासून तुम्ही वीज करताय आणि विजेपासून इलेक्ट्रिक व्हेकल चालवताय, हे मान्य नाही. मग ग्रीन एनर्जी म्हणजे काय, मग Yes. तुम्हाला लक्षात येईल हां. की निसर्गामध्ये तयार होणाऱ्या झाडाझुडपांपासून, कारण ऊस हे बेसिकली काय तर बायोलॉजिकली गवत आहे, हो. एक प्रकारचं गवत आहे. येस सर. तर गवतापासून तुम्ही इथेनॉल तयार करता. बरं, ते गवत कापलं की परत पुढच्या वर्षी दुसरं गवत येणार आहे. येणार. तर हे रिकरिंग आहे, हे सस्टेनेबल आहे, येस सर. जे शाश्वत आहे, जे हजारो वर्ष चालणार आहे. येस सर. हायड्रोकार्बन्स जमिनीतले हे 2025ला संपणार हो. असं आधी शास्त्रज्ञांनी सांगून आता 25-30 वर्ष झाली. तर म्हणून आपण इथपर्यंत आलो. Yes. तर हे करत असताना सस्टेनेबल म्हणजे काय, शाश्वत विकास म्हणजे काय, प्रदूषण न करता माझ्या पुढच्या पिढीला मी कुठल्या प्रकारची पृथ्वी त्यांना देणार आहे त्यांच्या हातामध्ये. आज तुमची मुलं जेव्हा पुढच्या पिढीमध्ये मोठी होतील त्यावेळी त्यांच्या हातामध्ये मी कशा प्रकारचं हे देश देणार आहे, येस. याचा फार बारकाईने विचार करून याच्यावर तज्ज्ञ बोलत आहेत की ग्रीन एनर्जी पाहिजे, हम्म. हायड्रोजनपासून फ्युएल तयार व्हायला पाहिजे. याचा वेध फक्त घ्या, याची मर्यादा काय आहे ते बघा. हे कुठले इलेक्ट्रिसिटी वाईट आहे का, बॅटरीमध्ये लिथियमचे काही प्रॉब्लेम आहे का, आणि कुठले चांगलं पण आहे, आणि इलेक्ट्रिक व्हेकल महाग का आहेत, लिथियम बॅटरीचं नष्ट करताना काय प्रश्न आहेत, येतात. याचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा एवढंच अपेक्षित आहे. ओके. चांगलं का वाईट ते काळ ठरवेल, कारण लोक जास्त हुशार आहेत. हो सर. लोक कुठली टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट करतात हे तुमच्या माझ्या हातात नाही आहे. पण या नव्या तंत्रज्ञानाच्या मर्यादा काय,
आणि फायदे काय. जसं आपलं स्वतःचं स्वॉट ॲनालिसिस आहे तसं त्या टेक्नॉलॉजीचं पण एक स्वॉट ॲनालिसिस आहे. ते तुम्ही केलं आहे का हे बघितलं जातं आहे. येस सर. आणि याला जोडूनच एक प्रश्न असा की जसं तुम्ही साखर आयुक्त म्हणून काम केलं आहे, त्यामुळे आम्हाला त्याची अपेक्षा आहे की मुलांना विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाखालचं क्षेत्र फार मोठं आहे आणि दुसऱ्या बाजूला पाण्याची टंचाई पण आता फार भेडसावते आहे. विशेषतः सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. तर मुलांना एक प्रश्न विचारला जातो की जर एका बाजूला पाण्याची टंचाई एवढी मोठी आहे आणि दुसऱ्या बाजूला साखर कारखाने एवढे आहेत आणि अशा पिकाची की जिथे पाणी त्याला खूप लागतं, तर हा विरोधाभास कसा स्पष्ट करायचा सर? मला वाटते मुलांनी थोडा अभ्यास केला तर लॉजिकल हे सांगता येईल. येस. मी स्वतः सोलापूर जिल्ह्यात काम केलं. मला वाटते त्या काळामध्ये 400पेक्षा जास्त टँकर चालू असायचे. हो सर. आता जे सगळ्यात जास्त टँकरचा जिल्हा म्हणजे सोलापूर होता. हो. तिथे आता सगळ्यात जास्त साखर कारखान्यांचा जिल्हा झाला आहे. येस सर. पण याच्यामध्ये 2 कारणं जबाबदार आहे. एक आहे उजनी धरण झाल्यानंतर बागायत भाग वाढला आणि ऊसाचं क्षेत्र वाढलं. त्याला पूरक आहे म्हणजे ऊसाचं उत्पादन केल्यानंतर कारखाने 15-20 किलोमीटरच्या हद्दीत आले. येस सर. त्यामुळे एक सायकल पूर्ण झालं. येस सर. त्याच्यामुळे आपण म्हणतो की फॉरवर्ड लिंकेज तयार झालं. फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज जिथे तयार होतं त्या वस्तूला मागणी वाढते, येस. हे स्पष्ट आहे. याच्यातला मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा किंवा अभ्यासासारखा हा आहे की असं कोणाला वाटतंय, तर बाहेरच्या लोकांना वाटते, तज्ज्ञांना वाटतंय की ग्राउंड वॉटर खाली जात असताना ऊस करावा का, येस. किंवा जिथे जास्त टँकर चालू होते तिथे ऊसाचं क्षेत्र वाढावं का. येस. मुळामध्ये शेतकऱ्याला जेव्हा आपण सांगतो तेव्हा शेतकऱ्याला स्वतःच्या जमिनीत आहे त्या पाण्यामध्ये कोणतं पीक करायचं आहे त्याचं स्वातंत्र्य आहे, हे मात्र पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. त्याचं स्वातंत्र्य हे तज्ज्ञांनी हिरावून घेता कामा नये. बरं तो फार हौसे पोटी हे करतोय का, त्याला गरजेपोटी तो करतो. करतोय. त्याला हे माहिती आहे की ज्वारीतनं जर ज्वारीचं उत्पादन घेतलं तर मला एकरी 18,000 रुपये मिळणार आहे. हो. मी ऊसाचं उत्पादन घेतलं तर एकरी 70,000 रुपये मिळणार आहेत. येस. तर ज्या तारखेला ज्वारीमधून मला 70,000 रुपये मिळतील त्या तारखेला मी ऊस काढेल आणि परत ज्वारी लावेल. Yes. हा एक साधा मुद्दा आहे आणि असा मुद्दा अभ्यासला पाहिजे विद्यार्थ्यांनी येस सर. की याचा संबंध मिनिमम सपोर्ट प्राईस, आधारभूत किंमत, नंतर खरेदी Yes. शासनाची, आणि जर ज्वारीचे रेट 200 रुपये किलो झाले तर लोक निश्चितपणे ऊस काढतील आणि ज्वारी लावतील. Yes. त्यामुळे लोकांच्यासाठी पाणी हा महत्त्वाचा क्रायटेरिया नसून मिळणारं उत्पन्न कॅशमध्ये किती आहे हाच आहे. एक्झॅक्टली इस्रायलची राष्ट्रीय पॉलिसी अशीच आहे येस सर. की राष्ट्रीय धोरणसुद्धा असं ठरतं तुमचं की पाणी, लेबर, ग्राउंड वॉटर या सगळ्याचा विचार करून पिकांच्या किमती ठरवल्या जातात. आणि असं ठरवता येणं, मला असं वाटतं की त्या स्टेजला आपण अजून गेलो नाही, Yes. म्हणून आपण एकदम टोकाचं काहीतरी ठरवत आहे. येस सर. शेतकरी रात्रीतनं क्रॉपिंग पॅटर्न बदलणार नाही. येस सर. तो कधी बदलेल, त्याला दर एकरामागे एवढ्याच पाण्यामध्ये 40,000 रुपयाऐवजी 80,000 मिळणारं पीक मिळालं तर लोक ज्वारी पण करतील, उडीद पण करतील, कदाचित तूर पण करतील, असं आहे. Yes, sir. त्यामुळे पैसा हा त्यातलं महत्त्वाचं उत्तर आहे. येस सर. सर शेती हा तुमचा नेहमीच जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. तुमचं पहिल्यापासून अगदी आत्तापर्यंत आणि यापुढे सुद्धा शेती संदर्भातलं काम हे सातत्याने चालूच आहे. मुलांना आणखी एक प्रश्न विचारला जातो शेती संदर्भातला की शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये दुर्दैवाने महाराष्ट्र अग्रेसर आहे, पुढे आहे, सर्वाधिक अशा आत्महत्या होतात. तर तो आत्महत्याचा प्रश्न सोडवणं, तर त्यामध्ये स्टेक होल्डर जे आहेत ते शासन आहे, प्रायव्हेट सेक्टर आहे आणि प्रशासन पण आहे आणि जनता, शेतकरी स्वतः पण आहे. तर मग विद्यार्थ्याकडून नक्की कशा प्रकारे त्या उत्तरं गेली पाहिजेत, म्हणजे हा प्रश्न सोडवण्यासाठी आत्महत्येचा असू द्या किंवा शेतीसमोरच्या संकटांचा, तर ते कशा प्रकारे हा प्रश्न सुटू शकतो आणि विद्यार्थ्यांनी कसं उत्तर द्यावं? अशा प्रश्नांची उत्तरं देताना की फार सहजपणे सांगण्यासारखं सोल्युशन या प्रश्नांमध्ये नाही. जसं कुपोषणाचा प्रश्न गेली 40 वर्ष आपण चर्चा करतोच आहोत, येस. पण तो एवढा गुंतागुंतीचा आहे की मी त्या आदिवासी भागामध्ये काम केलं ठाण्याच्या. 20व्या वर्षी जर महिलेला 7-7 मुलं होत असतील आणि ते प्रत्येक मूल जर 700 ग्रॅम 800 ग्रॅमचं असेल तर 5 मुलातली 3 मुलं दगावले जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे स्पेसिंग ठेवणं, मुलीची मॅच्युरिटी झाल्यावरच त्यांनी मुलं होऊ देणं, असं जशी गुंतागुंत आहे येस सर. तसं त्यांचं कल्चरल गोष्टी आहे आदिवासींच्या की ते दूधच पित नाही. हो सर. तर दूध पित नाही म्हणून आपण म्हणतो काय
की दूध हे पूर्ण अन्न आहे. हो सर. आणि लहानपणापासून आपण बऱ्याच सगळ्या पुढारलेल्या घरांमध्ये लहान मुलाला एक ग्लास दूध देतात. आता आदिवासी लोक दूधच पित नाही. तर जे सोल्युशन इतर भागाला लागू आहे ते तिकडे आदिवासींना लागूच होत नाही. असं ते सगळे गुंतागुंत आहे. तसंच या आत्महत्यांच्या प्रश्नाचं झालं आहे. येस सर. आत्महत्येचा प्रश्न कॉम्प्लेक्स आहे म्हणून तर रात्रीतनं सुटत नाही. येस. तो धड प्रश्न पॅकेजने सुटत नाही. तो नुसतं प्रिचिंग केलं की तिकडच्या भागामध्ये सप्ते फार चालतात आणि सगळे कीर्तनकार महिन्याला 2 महिन्याला कुठे ना कुठे कीर्तन करत असतात आणि आत्महत्या करू नका बाबांनो असं काही म्हणत असतात. म्हणून आत्महत्या थांबताना दिसत नाही. येस सर. बरोबर आहे. म्हणजे Yes, हे sir. एकाच वेळी खरं आहे. हो. तिसरं आहे, संतांनी आपल्याकडे 700 वर्ष प्रयत्न केल्या येस. तरी लोकांना कर्मयोग म्हणजे काय, निष्काम कर्मयोग म्हणजे काय समजत नाही. व्यावहारिकदृष्ट्या म्हटलं तर एक साधं सोल्युशन लोक सांगतात की एक्सपर्ट पण सांगतात की जिथे शेतीचं पीक बुडतं तेव्हा त्याला पर्यायी थोडं तरी उत्पन्नाचं साधन असलं पाहिजे. तर शेतीला जिथे जिथे जोडधंदा आहे तिथे आत्महत्या होत नाही. Yes. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की सायकियाट्रिस्ट असं म्हणतात की आत्महत्येचा विचार यायला लागला की माणूस एकटा एकटा राहतो. त्याला मित्र राहिले नाही. त्याच्यामध्ये एकमेकाची तुलना करायची सवय आता हे सामाजिक प्रश्न आहे. म्हणजे सोशॉलॉजिकल हो. याला एक दृष्टिकोन आहे. जर माझ्या शेतावर काम करणारा गडी कर्ज काढून त्याच्या मुलाला मोटरसायकल घेत असेल आणि मूळ मालकाच्या मुलाला मोटरसायकल घेता येत नसेल तर त्या मालकाचा मुलगा आत्महत्या करायलाचा विचार करायला लागतोय. त्याचबरोबर असं म्हणतात की एक गोल्डन आवर असतो. येस. आत्महत्येचा विचार आला की ते मित्रांच्यात जाऊन गप्पा मारणारे मित्रच राहिले नाही. जुने म्हातारे माणसं गावातनं आता निघून गेले आहेत. पूर्वीसारखं चावडीवर बसून गप्पा मारणारा वर्ग राहिला नाही येस सर. की चल रे आपण जाऊन चावडीवर भजी खाऊन येऊ असं म्हणणारा मित्रच राहिला नाही. तो बिचारा सगळे लोक सोबत आली की कंपाऊंड वॉल करतायत आणि स्वतःचे बंगलेच बांधतायत आणि शेतकरी त्याच्या आतमध्ये आत्महत्या करायचा कोंडून विचार करतो आहे. शेतकऱ्याची नवी पिढी आणि शेतकरी यांच्यातला संवाद तुटत चालला आहे. कारण नवीन लग्न झालेली सून तिला ते शेतीचं काही अप्रूप नाही आहे. तिला ग्लॅमर आहे मल्टिप्लेक्सचं, तिला ग्लॅमर आहे शहरात राहण्याचं, तिला ग्लॅमर आहे बरोबर आहे ते नेटफ्लिक्सवर हे बघायचं. आता हे आणि शेतकऱ्याचं आयुष्य हे कसं जोडलं जाणार येस. हा एक प्रश्नच आहे. येस. तो एक मला असं वाटतं सगळ्यात मोठा सामाजिक प्रश्न काय असेल तर ह्याचं सगळ्याचं चित्रण मुलांकडनं इंटरव्ह्यूमध्ये अपेक्षित आहे. अपेक्षित आहे. तो एकांगी फक्त जोडधंदा नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतात. येस. त्याला सरकार लक्ष देत नाही म्हणून आत्महत्या करतात. त्याला मार्केट नाही म्हणून आत्महत्या करतात. असं ह्याचं सिंगल उत्तरच नाही. पण विद्यार्थ्याकडनं हे अपेक्षित आहे की फार कमी वेळामध्ये आकडेवारीच्या आधारे त्याला जर हे सांगता आलं तर सर 5 स्टडी जे आत्महत्यांचे झाले त्यामुळे शास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाची खालील कारणं लक्षात आली आहेत. येस. सायकोलॉजिकल कारण 15% डेथला कारणीभूत आहे. बरोबर आहे. येस. आर्थिक विषमता आहे 30% मृत्यूंना कारणीभूत आहे. एवढं आता तंत्रज्ञान आल्यानंतर आणि सोशो इकॉनॉमिक स्टडीज झाल्यानंतर आपल्याला अशा भाषेत का बोलता येत नाही. येस. तो जर अडाणी माणसासारखं आपण पण बोलायला लावलो तर MPSCचा इंटरव्ह्यू जाणारा मुलगा आणि बांधावरचा शेतकरी यांच्या भाषेमध्ये बदल व्हायला पाहिजे. आणि मग विद्यार्थी हा शास्त्रीय भाषेत बोलतो का, तो आकडेवारीच्या आधारे बोलतो का, किती टक्के आत्महत्या ह्या सायकोलॉजिकल कारणामुळे होतात, किती टक्के आत्महत्या व्यसनांमुळे होतात. दारू पीत होता आत्महत्या केली पण आता पैसे मिळावेत म्हणून ठरवलं की साहेब जाऊ द्या ना त्याला मिळतात ना 1 लाख तुम्ही कशाला मध्ये येता म्हणून प्रशासन पण दाखवत आहे की दारू पिणारा माणूससुद्धा याने तो शेतकरी होता कारण त्याच्या नावावर 2 गुंठे जमीन होती, 12 गुंठे जमीन होती तर त्याला शेतकरी म्हणून दाखवण्याचा पण प्रयत्न केला जातो. हे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. यातली कुठलीच गोष्ट टोकाची नाही, कुठलीच गोष्ट चुकीची पण नाही. पण ह्याचं एकत्रित उत्तर सांगताना विद्यार्थ्यांची गडबड होते. मला असं वाटतं अभ्यास करायला पाहिजे, त्याचे नोट्स काढायला पाहिजे आणि म्हणजे सखोल आकडेवारीच्या आधारे माझं दिलेलं उत्तर हे जस्टिफाय करता आलं पाहिजे. तर हे करता येत नाही मुलांना असं मला वाटतं. येस सर. म्हणजेच जेव्हा आपण तयारी करू आणि जेव्हा आपण उत्तरं देऊ तेव्हा ती आपली उत्तरं ही
विविध विषयांचा एकत्रित परिपाक असली पाहिजे, म्हणजे विविध त्याच्या बाजू ज्या आहेत त्या आपल्याला सांगता आल्या पाहिजे. जसं सरांनी आत्ता आपल्याला कुपोषणाचं असेल किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं असेल तर त्याचं धार्मिक स्वरूप, त्याचं आर्थिक स्वरूप, त्याचं मानसशास्त्रीय स्वरूप, समाजशास्त्रीय स्वरूप, शासकीय स्वरूप, असं जे काही वेगवेगळे त्याचे आयाम आहेत तर ते आपल्या उत्तरातून दिसले पाहिजेत. हा त्यातला पहिला भाग. आणि दुसरा म्हणजे जे काही सांगू त्याला आपल्याला काही तथ्यांची जोड देता आली पाहिजे, काही फॅक्ट जोडता आल्या पाहिजेत. आणि एक वाक्य तुम्ही फार छान सांगितलं सर, की तुमची उत्तरं ही शेतकऱ्यांच्या, त्या बांधावरच्या शेतकऱ्यांच्या पेक्षा थोडीशी वेगळ्या भाषेत असावीत, तेवढी तरी आयोगाची अपेक्षा तुमच्याकडून आहे. की तुमची जी बोली, Yes. तुमची भाषा जी आहे ती शास्त्रीय असावी आणि त्याच्या माध्यमातून तुमचा अभ्यास दिसावा, तर निश्चितपणे तुम्हाला चांगले गुण त्या ठिकाणी मिळू शकतील. तुम्ही विद्यार्थ्यांना असं पण बघितलं असेल की जेव्हा बांधावर मीडियाची लोक हो जातात सर. त्यावेळी तो सगळा राग हां व्यक्त होताना दिसतो. मग मीडिया पण काय करते, त्याच्यातले सुद्धा नॉर्मल वाक्य दाखवत नाही. तो जेव्हा सनसनाटी काहीतरी बोलतो, तेव्हा तो सरकारला शिव्या देतो, तेवढंच वाक्य ठेवतात आणि ते पुन्हा पुन्हा कारण त्यांचा TRP त्या वाक्यामध्ये आहे. आता हे TRPचं वाक्य विद्यार्थ्यांनी बोलू नये MPSC मध्ये, असं अपेक्षित आहे. त्यांनी काय बोलावं, त्याने अभ्यासपूर्ण बोलावं की बाबा हे असं असे याचे 22 पैलू आहेत, असं त्यांनी बोलणं अपेक्षित आहे. येस सर, डेफिनेटली. सर, आणखी एक एरिया आहे की ज्यावरती मुलांना प्रश्न असतात आणि ते म्हणजे एकूण ज्या प्रशासनात त्यांना जायचं आहे, ज्या पदाबद्दल त्यांनी पसंतीक्रम दिलेला आहे तर तो असतो. त्यापैकी जसं एक आहे तो म्हणजे महसूल. सर, तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार मिळाला आणि त्याच वेळेस तुम्ही मगाशी बोलता की प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यवस्था निर्माण कराव्यात जेणेकरून ते चिरकाल टिकून राहतात. तर एकूण जर बघितलं तर आज प्रशासनासमोर अशी कुठली आव्हानं आहेत की ज्यांचा विद्यार्थ्यांना माहिती असावी, कारण उद्या ते ह्याच प्रशासनात एंट्री करू पाहत आहेत तेव्हा. आणि जे प्रशासकीय सुधार आयोग आहेत, तुम्ही पूर्वीपासून याच्यामध्ये घटक राहिले आहात, तर अशा कोणत्या सुधारणा आहेत की ज्या केल्या पाहिजेत, कारण त्यांना हा प्रश्न असतो यासाठी. प्रशासकीय सुधारणांच्या बाबतीमध्ये अनेक रिफॉर्म अजून इनकम्प्लीट आहे असं आपण म्हणू शकतो. येस सर. ज्युडिशियल रिफॉर्म मागे आहेत अजून, बरोबर. येस सर. न्यायालयीन प्रक्रिया जवळजवळ पडदे असल्यासारखीच आहे आता हो तरी. सर. तर त्याच्यामध्ये पारदर्शकता आणणं, तुमच्या मोबाईलवर माझी तारीख किती तारखेला आहे, मग खरोखर चालणार आहे का नाही चालणार आहे, मला हे तेवढ्यासाठी मी इथून मुंबईला जा, दिल्लीला जा आणि मग परत या, याच्यामध्ये किती पैसा आणि याचा अपव्यय होतो, हे करणारी एक पारदर्शक व्यवस्था असावी. तर ज्युडिशियल रिफॉर्म मागे आहे. येस सर. पोलीस रिफॉर्म मागे आहे. येस सर. पोलिसांचा जो रोल आहे याच्याबद्दल अजूनही सामान्य माणसाच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे. येस सर. बरोबर आहे. त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये कुठली घटना झाली की कोणाचा तरी बळी जातो आणि कोणाला तरी सस्पेंड केलं जातं, म्हणजे प्रश्न तयार तर होत आहे. येस. पण याच्यामध्ये आपण कागदावर चौकट घालून देण्यामध्ये अजून तरी अपयशी आहोत की नक्की काय केलं पाहिजे प्रशासनाने. येस सर. त्याचबरोबर प्रशासनाकडनं पण प्रचंड अपेक्षा आहेत. साधारण जमिनीचे आपण जर बघितलं तर नुसत्या महसूलच्या जर सुधारणा सांगायच्या म्हणलं तर मला अशा सलग 10 बेसिक सुधारणा सांगता येतील. जमिनीवर आता ज्या उंच बिल्डिंग बांधल्या आपण, याचा सातबार असतो का? नसतो. नाही. तर व्हर्टिकल प्रॉपर्टीचं टायटल आपण केलं नाही, त्याचे डॉक्युमेंट तयार केलं नाही, त्याचं प्रॉपर्टी कार्ड तयार केलं नाही, बरोबर. गावठाणांचं आपण गावठाणामध्ये आपलं घर आहे वडिलोपार्जित, पण गावठाणाच्या जमिनीचा सिटी सर्वे न झालेली हजारो गावं आहेत. येस सर. बरोबर आहे. हो. गावठाणामध्ये कुठे बाउंड्री मार्क करता येते का? तर मार्किंग केलेलं नाही जमिनीवर, ते आपल्याला झालेलं नाही. अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील की लँडमधले रिफॉर्म्स अजून मागे आहेत, ज्युडिशियल रिफॉर्म मागे आहे, रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये अजून रिफॉर्म करायला स्कोप आहे, मोजणीमध्ये स्कोप आहे, जे मॅप आपण तयार करतो नकाशे गावांचे, त्यामुळे मला शेजाऱ्याची जमीन किती आकाराची आहे, माझी कुठली आहे, हे आता इझिली कळत नाही आहे. त्याला काय करावं लागतं, बराच त्रास घेऊन गाव नकाशा अगोदर, मग स्वतःचे नकाशा अगोदर, मग हे सगळं जोडाजोडी करावी लागते, मग त्याचं मेजरमेंट करावं लागतं. पूर्वीचं जे लँड रेकॉर्ड आहे गेले 200 वर्षाचं, ते अजून कॉम्प्युटरवर आलेलं नाही. म्हणजे पहिल्यांदा माझं आजोबाचं, आता काय होतं आहे, नवी पिढी आता जमिनींना किमती वाढल्यामुळे आता मागचा शोध घ्यायला लागले.
लोक सांगतात माझ्या वडिलांची 22 गुंठे जमीन होती, आता कुठे गेली? तर लोक आता मागचा शोध घेत आहेत. तर मागचं सगळं रेकॉर्ड आता कॉम्प्युटराईज आहे का? तर नाही आहे. येस सर. तर 150 वर्षाचं रेकॉर्ड कॉम्प्युटराईज करायला अजून किती वर्ष लागतील माहीत नाही. तर अशा अनेक सेक्टर आहे की ज्याच्यात रिफॉर्मची गरज आहे. त्याचबरोबर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे शासनाने मान्य केलं येस की वस्तू घेण्यापेक्षा त्या वस्तूची किंमत त्या बेनिफिशियरीला देऊन टाका. येस तरीसुद्धा आदिवासी भागामध्ये अजून प्रश्न आहे. आदिवासी आश्रमशाळांचा दर्जा हो. अजून तेवढा सुधारलेला नाही. दर महिन्याला एक तरी बातमी अशी वाचतो की आहारामधून विद्यार्थ्यांची विषबाधा झाली. तर आपण क्वालिटी म्हणजे मला सतत असं वाटतं कधी कधी की चंद्रावर यान पाहिजे तिथे आपण उतरू शकतो, पण गावात ह्या मिनिटाला तलाठी उतरेल का याचं उत्तर आज भारतात कोणाकडेच नाही. हां, येस तर हे दोन टोकं कशी जोडायची हे खरं चॅलेंज आहे. येस आणि या सगळ्याच्यामध्ये सामान्य माणूस कुठंतरी उभा आहे. येस त्यामुळे ॲक्युरसी तंत्रज्ञानात येते का तिथे माणूसच नाही आहे मध्ये, पण जिथे जिथे माणूस आहे येस सर. तिथे तिथे प्रश्न आहे. त्यामुळे माणूस विरहित व्यवस्था येस सर. निर्माण करणे हा पण एक आता तंत्रज्ञानाचं टार्गेट झालं आहे. येस सर. जेव्हा आपण रेल्वेचं आरक्षण करत होतो आणि तिथे माणूस बसला होता खिडकीच्या मागे, त्यावेळी प्रचंड करप्शनच्या तक्रारी येत होत्या. येस सर. हे जेव्हा पेपरलेस झालं आणि मोबाईलवरून तिकीट काढता यायला लागलं, त्यावेळी तो एक विषय जवळजवळ आयुष्यातनं बंदच झाला. बंदच झालं. हां, तो सगळ्या क्षेत्रात झाला. तो बँकिंगमध्ये आला, तो Yes. पोस्टमध्ये आला. तो असं म्हणून त्याला तंत्रज्ञानाची पण जोड आवश्यक आहे. येस सर. येस. येस. आणि याला जोडून एक मुद्दा आणखी एक होता, तो म्हणजे विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारला जातो की एक उत्तम गुण कोणते असावेत असं त्यांना वाटतं. तर निश्चितच आहे सर, तुम्ही आहात आणि तुमच्यासोबतचे अनेक अधिकारी आमच्यासाठी एक उत्तम प्रशासक आणि आदर्श आहात. पण शब्दामध्ये सांगत असताना ते कसं सांगितलं गेलं पाहिजे की मला असं वाटतं उत्तर ड्राफ्ट करायला पाहिजे ओके. आणि प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांच्या बायोग्राफीज आणि ऑटोबायोग्राफीज वाचायला पाहिजे. येस. आणि त्याच्यातनं त्यांनी सांगितलेली जे गुण आहेत की काहींनी सांगितलं आहे पेशन्स ठेवणे, येस सर. काहींनी सांगितलं आहे की लोकप्रतिनिधींचा बोलण्याचा जो अँगल आहे तो समजून घेणे अगोदर, ओके. म्हणजे मग त्यांना काय म्हणायचं आहे ते भाषा येस. आणि प्रशासकाची भाषा याच्यामध्ये फार फरक राहणार नाही येस सर. हे बघणे हे अपेक्षित आहे. तिसरं आहे प्रशासकांनी अभ्यास केला पाहिजे. चौथं आहे प्रशासकांनी कायद्याचा अभ्यास केला पाहिजे. बघता बघता सगळं जग आता कायद्याच्याच कचाट्यामध्ये येत आहे. येस सर. छोट्या छोट्या गोष्टी लोक RTIचा अर्ज करतायत. हो. लोक जन्माचे उतारे मागताना म्हणतात माझा जन्म चुकीच्या ठिकाणी दाखवला आहे, उशिरा दाखवला आहे. तर जन्मापासून मरेपर्यंत कुठल्या ना कुठल्या कायद्याची चौकट या जगण्याला आहे. या सर्व चौकटी मला माहीत होत आहेत का याचा अभ्यास करायला पाहिजे. येस. येणारं कुठलंच काम प्रशासकाकडे नाही. असं नाही आहे की जे बरोबर. कायदेशीर चौकटीत बसत नाही. नाही. म्हणून ज्या विषयाचा कोणी वेट्स अँड मेजरमध्ये काम करत असेल, हां. कोणी लाईव्हस्टॉक डिपार्टमेंटला काम करत असेल, येस सर. कोणी लंपी रोगाविषयी ट्रीटमेंट देत हां. असेल, तर त्याला त्याचं तांत्रिक पण माहिती पाहिजे आणि त्याची लिगल पण माहिती पाहिजे. येस सर. तर दोन्ही गोष्टीची माहिती असल्याशिवाय इथून पुढे प्रशासकीय कामकाज करणं प्रचंड अवघड आहे. आणि अशी शेकडो उदाहरणं मला सांगता येतील की जिथे प्रशासक अडचणीत आले आहेत येस सर. आणि त्याचं कारण आहे त्यांना कायदेशीर चौकट समजलेली नाही येस. असा त्याचा अर्थ होतो निश्चितपणे. म्हणजे ज्युडिशियरीमध्ये पण आता अलीकडच्या काळात अनेक उदाहरणं झाली. पूर्णपणे बेकायदेशीर निकाल एखाद्याने दिला महसूल अधिकाऱ्याने तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते, येस सर. त्याच्यावर डिपार्टमेंटला एन्क्वायरी सुरू होते. तर हे सगळ्याचं भान ठेवायला पाहिजे ना की मी जे काय करतोय येस सर. ते कायदेशीर आहे का नाही आहे याची चौकट प्रशासकाला सांभाळावी लागते. मला असं वाटतं अगोदरच्या प्रश्नासारखंच कॉम्प्रेन्सिव्ह सर्वंकष उत्तर कसं देता येईल. ओके. तर प्रशासकाच्या समोर काय आव्हानं आहेत असं सांगताना ABCDE क्षेत्रामध्ये आव्हानं आहेत ओके. असं सांगता आलं पाहिजे. येस सर. Yes. आणि त्याच पद्धतीने त्या क्वालिटीज पण तशा सांगता आल्या पाहिजे. आणि मग त्याला लागणारे जे गुण आहेत येस तो अर्थातच अभ्यास पाहिजे, तर त्या विषयाचा अभ्यास पाहिजे. हो. कायदेशीर चौकट सांभाळली पाहिजे म्हणजे कायद्याचा अभ्यास पाहिजे Yes. असा त्याचा डायरेक्ट अर्थ आहे. येस. आणखी एक प्रश्न असतो सर, ते म्हणजे ॲनालिटिकल प्रश्न असतात आणि त्यामध्ये विद्यार्थी फार गोंधळतात. त्यांना जेव्हा एखादा प्रसंग सांगितला तर त्यात तुम्ही काय कराल, किंवा एखादा डिबेट जसं आपण मगाशी भूक विरुद्ध इथेनॉलचा बघितला तो, किंवा समान नागरी कायद्याचा प्रश्न असेल, तर अशा ओपिनियन बेस किंवा जे थोडेसे विश्लेषणात्मक प्रश्न आहेत तर त्याला कसं हाताळलं गेलं पाहिजे. मुळामध्ये
वादग्रस्त विषयांबद्दल किंवा ज्याच्यात राष्ट्रीय अजून एकमत झालं नाही पण चर्चेमध्ये विषय आहे. Yes, sir. समान नागरी कायदा हा तसा विषय आहे. Yes, sir. एकाच वेळी सगळे भारतातले इलेक्शन व्हावेत का हाही तसाच विषय हो. आहे. बरोबर आहे. असे अनेक विषय तुम्हाला विचारले जातील की तुम्ही असता तर काय केलं काय असतं. केलं असतं? तर आपण एक बघायला पाहिजे की या विषयाचे सगळे पैलू पहिल्यांदा तुम्हाला पहिल्या पॅरेग्राफमध्ये एकत्रितरित्या सांगता आले पाहिजे. समान नागरी कायद्यामध्ये एका गटाचे मत असे आहे, दुसऱ्या गटाचे मत असे आहे, तिसरीकडे कायद्याचं स्वरूप असं आहे. Yes. असं करत असताना समान नागरी कायदा हा मुख्यतः 1, 2, 3 गोष्टींबाबतीतच आता लागू राहिला आहे. Yes. बाकीच्या बाबतीमध्ये रजिस्ट्रेशन ऑफ प्रॉपर्टीला रजिस्ट्रेशन ॲक्ट आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आहे. तर या सगळ्यामध्ये समान नागरी कायदा अल्टिमेटली आलाय कुठे आलेलाच आहे. तर पर्सनल लॉ, हा. मॉमेडन लॉ, बरोबर आहे, Yes. आणि मॅरेज, Yes. ॲडॉप्शन, हो. हे 3-4च महत्त्वाच्या मुद्द्यांशी संबंधित हे प्रश्न आहे असं पहिल्या घटकाला सांगायला पाहिजे. तुमच्या आयुष्यात जर 50,000 घटना डॉक्युमेंट केल्या तर पर्सनल लॉशी संबंधित 2 सुद्धा घटना नसतात. सो आपण जी चर्चा करतोय ती ह्या 2 बद्दल करतोय हे पहिल्यांदा सांगता आलं आलं पाहिजे. पाहिजे. नंबर 1. नंबर Yes. 2, त्याला हे सांगता आलं पाहिजे की याच्यामध्ये मतप्रवाह काय काय आहे. एक मतप्रवाह असा आहे की पर्सनल लॉमध्ये सरकारने लक्ष घालू नये. दुसरं मतप्रवाह आहे की नाही या देशात राहायचं असेल तर पर्सनल लॉमध्ये सुद्धा आम्ही अमेंडमेंट करू, तसंच लोकांनी जगलं पाहिजे. Yes. बरोबर आहे. तिसरा एक विचार आहे की हे स्लोली करावं, की याच्यात आधी चर्चा करावी आणि मग 2 वर्ष डायलॉग करत राहावे, संघटनांना विश्वासात घ्यावे आणि हळूहळू याच्याबद्दल एकमत घडवण्याचा देशामध्ये प्रयत्न करावा. Yes, sir. आता हा एक तिसरा मतप्रवाह आहे. हे तिन्ही पैलू जर विद्यार्थ्यांना सांगता आले आणि मग तुम्हाला असं विचारलं की तुमचं वैयक्तिक मत काय आहे, हो. तर हे सगळं सांगून झाल्यावर तुम्ही असं म्हणायला पाहिजे की जे कदाचित तुमचं नैसर्गिक मत आपोआप ठरेल की एवढ्या वैविध्यपूर्ण देशामध्ये जिथे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक हजारो वर्ष गोविंदाने राहिले आहेत, Yes. अशा वेळी कुठलाही रिफॉर्म करताना ते ओव्हरनाईट रात्रीत मध्यरात्रीत रात्री 3 वाजता करायचे असं करायची गरज नाही आहे. Yes. लक्षात आलं ना. असे करताना लोकांना चर्चेमध्ये प्रश्न ठेवणे, लोकांच्या हरकती व्यक्त करणे, Yes. लोकांना त्याच्यावर बोलण्याची संधी देणे आणि हळूहळू एकमत घडवणे, हो. असं केलं तरच एवढ्या मोठ्या देशामध्ये दंगली होणार नाही. तर हा जो मतप्रवाह आहे Yes. या मतप्रवाहाच्या बाबतीत माझं स्वतःचं मत असं आहे की मी ह्या मतप्रवाहाबरोबर जाईल. हा. असं मत जर तुम्ही मांडलं तर तुमचं मत हे हवेतनं ठरवलेलं नाही, नाही. तुमच्या वडिलांनी डिक्टेट केलेलं नाही, तुमचे वडील ज्या पक्षात आहेत त्यांनी ठरवलेलं नाही. हे आयोगाला पटलं पाहिजे ना. Yes, तर sir. ते पटण्यापूर्वीचं कारण तुम्हाला सांगता आलं पाहिजे असं त्याचा अर्थ आहे. Yes, sir. तुम्ही बऱ्याच ठिकाणी सर मार्गदर्शनातून गमतीने आणि विनोदाने एक बाबूराव स्टाईल हा एक शब्द नेहमी वापरता. तर ती भाषा आणि बोलण्याची पद्धत तर याबद्दलचा तो तसा आहे. तर एकूण त्याचं उत्तर तुम्ही आत्ताही सांगितलेलंच की तुमचं बोलणं हे मुद्देसूद असायला पाहिजे ना की त्या बाबूराव स्टाईल प्रमाणे. तर तो मुद्दा काय आहे नक्की? मी काय केलं हे विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना कळावं म्हणून एक सोपा पॉप्युलर शब्द काढला आहे आणि त्याला मी सगळ्यात पॉप्युलर मराठीतलं जे नाव आहे बाबूराव हो. त्याचं नाव दिलं आहे. त्याचं कारण असं आहे की आपली माणसं फार वेग बोलतात. म्हणजे आपलं सगळं जे बोलणं असतं ना तर तुम्ही दररोज तुमच्या घरामध्ये सुद्धा बघा की 90% माणसं आहेत ना की कुठलाच अभ्यास न करता बोलत असतात आणि त्याला मी बाबूराव स्टाईल नाव दिलं. Yes, sir. मग माझा दुसरा मुद्दा असा आहे तत्वज्ञानाचा की प्रत्येक माणूस हा काही ना काही टक्के बाबूराव असतो. तर ही बाबूराव स्टाईल जेवढी तुमची कमी तसं तुम्ही ॲक्युरसीकडे जवळ जाण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ एकदम सोपं उदाहरण मी सांगतो तुम्हाला की समजा एक काळ्या रंगाची भिंत आहे. हां, तर हा रंग कोणता आहे असं जर ब्रिटिश माणसाला विचारलं आणि भारतीय माणसाला विचारलं तर भारतीय माणसाला 3-2 सेकंद सुद्धा फार होतात. तो म्हणतो सोपं आहे, काळा रंग आहे. ब्रिटिश माणूस तसं बोलत नाही. ब्रिटिश माणूस असं बोलतो की आय थिंक इट टेंड्स टू ब्लॅक. सो काय फरक आहे तर त्याला हे माहिती आहे की ब्लॅकमध्ये या अजून 1% व्हाईट टाकला तरी तो ब्लॅक दिसेल, 12% व्हाईट टाकला तरी ब्लॅक दिसेल, 22% व्हाईट टाकला तरी ग्रे दिसेल पण तो ब्लॅकच दिसेल. तर ब्लॅकच्या जवळजवळ 3000 शेड्स तयार होतात.
याचं ज्ञान त्या ब्रिटिश माणसाला आहे. म्हणून तो असं म्हणतो की हा काळ्याकडे झुकणारा रंग आहे, असे माझे मत आहे. आता हा काळा रंग जेव्हा तुम्ही पेंटच्या दुकानात जाऊन विकत घ्यायला जाणार, त्यावेळी तो तुम्हाला एक रंगाची शेड दाखवणार आणि त्याच्यामध्ये म्हणणार 4608 पासून 4900 पर्यंत ज्या सगळ्या शेड आहेत त्या ब्लॅकच्या शेड आहेत. तर हे ब्रिटिश माणूस माहिती आहे त्याला, म्हणून तो जाणीवपूर्वक बोलतोय की आय थिंक इट टेंड्स टू ब्लॅक. आपला भारतीय माणूस काहीच ना अभ्यास करता डोळे झाकून असं म्हणतोय की नाही नाही मला विचारा ना तुम्ही, मी डोळे झाकून सांगतोय ब्लॅकच आहे. तो हा मला असं वाटतंय आपल्या बाबूराव स्टाईलचा इफेक्ट आहे. आपण डोळे झाकून रेटून जे खोटं बोलतो त्याची आपल्याला एवढी सवय लागलेली आहे की लोक कुठलंही, मला तर प्रशासनात मी भूकंपामध्ये काम केलं, मी एका रात्री 700 प्रेतातनं चाललो सास्तूरमध्ये. मला स्वतःला असं वाटतंय त्या दिवशी पेपरने, मला अजून आठवत आहे पहिल्या दिवशी जे पेपरने आकडेवारी छापली, लातूरमध्ये भीषण भूकंप, 13,000 लोकांचा मृत्यू. तर एका पेपरने 8,000, एकाने 9,000, एकाने 13,000, जो हायेस्ट फिगर मला आठवतं आहे 42,000 लोकांचा मृत्यू प्रश्नचिन्ह असं हेडिंग आहे. जिवंत माणसं आहेत. भूकंप भारतातच झाला आहे, तो आपल्या शेजारच्या जिल्ह्यात झाला आहे, तिथं जाणारी हजारो माणसं आहेत 24 तासात, तरीसुद्धा पेपरचं हेडलाईन काय आहे 8,000 पासून 42,000 पर्यंत. आणि एवढं करूनच्या करून जी फायनल फिगर आली, जे सगळ्याचं पोस्टमार्टेम आणि हे ते सगळे केल्यानंतर किंवा जे सगळ्यांचा मृत्यूची आकडेवारी घेतल्यानंतर 8,800च्या आसपास मृत्यू लातूर भूकंपामध्ये झाले. आता तरीसुद्धा आपल्या गावाकडे 90% सरकारला आकडे फसवतो, हे 8,000 नसेल, ते 8,000 म्हणले म्हणजे 40,000 लोक मेले असतील असं कुठला पण अडाणी माणूस बिंदास बोलूनच टाकते. पण त्या 42,000चं तुझ्याकडं नाव आहे का म्हटलं का नाही, ते माझ्याकडे कुठून असणार. तर माझं म्हणणं ही आहे की ही बाबूराव स्टाईल आपली कमी व्हायला पाहिजे आणि आपण अभ्यासाच्या आधारे बोललं पाहिजे. ह्याची एक सवय कॉलेज जीवनामध्ये किंवा MPSCचा अभ्यास करतानाच मुलांना लागायला पाहिजे. आणि मग म्हणजे आपण म्हणजे अगदी मुलांच्या भाषेत सांगायचं होतं, एक मुलगा आणि एक मुलगी एका क्लासमध्ये एका बेंचवर जर बसले, तर दुसरा मित्र तिसऱ्या मित्राला असं सांगतो ते बहुतेक लव्ह मॅरेज करणार आहेत. म्हणजे त्याने काय बघितलंय, एका पुस्तकावर अभ्यास करताना दोघांना बघितलंय, ते किती मिनिटं बघितलंय, 1 मिनिट बघितलंय, तो त्याच्या आधारे तिसऱ्याला जाऊन काय सांगतोय ते बहुतेक लग्नच करणार आहेत. ते हे त्याची जी इमॅजिनेशन आहे ते बंद करायला पाहिजे आणि त्यांनी वस्तुनिष्ठता आणायला पाहिजे, ऑब्जेक्टिव्हिटी आणायला पाहिजे जगण्यामध्ये. तर ती येत नाही आपल्याकडे. म्हणून तुम्ही मीडियामधले बातम्या वाचा आणि त्याच्यातली सनसनाटी वाक्य बघा, तर सगळीकडे तुम्हाला बाबूराव स्टाईलच दिसेल. म्हणजे ए टोकापासून बी टोकापर्यंतच मतं असतात आणि एकाच वेळी हे लोकांवर लादलेले असतात. ते विद्यार्थ्यांनी तरी ह्याच्यापासून बाजूला कसं राहायचं आणि इन्शुलेट कसं करायचं स्वतःला, हे एक चॅलेंजच आहे. कारण त्याच्या घरी, त्याच्या आजूबाजूला त्याच्या वडिलांचे, आईचे मित्र मैत्रिणी, नातेवाईक ही सुद्धा अशीच भाषा बोलतात. ते त्याला 80% 10वीला पडले की त्याला तू सांगतो, मी सांगतो रे डोळे झाकून तू सिलेक्ट होणारच. आता हे त्याला लहानपणापासून बिंबवलं आणि तो सिलेक्ट नाही झालं की मग त्याला असं दिसतंय कशाला नातेवाईकाला तोंड दाखवायचं, त्याच्यापेक्षा रेल्वेखाली जीव दिलेला बरा आहे असं त्याच्या मनात येतंय कुठून. तर हे आजूबाजूच्या व्यवस्थेने निर्माण केलं आहे आणि दुर्दैवाने हा विद्यार्थी पण त्याचा पार्ट झाला आहे. असं नाही व्हायला पाहिजे. माझं म्हणणं होतं 21व्या शतकातला विद्यार्थी जरा वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा, अभ्यास करणारा, शास्त्रीय भाषेत बोलणारा, आकडेवारीसह पुराव्यासह बोलणारा आणि जे खरं आहे त्याच्याबद्दल आत्मीयता बाळगणारा, असा आम्हाला अभिप्रेत आहे. आणि तो इंटरव्ह्यूमध्ये, त्यामुळे म्हणतात इंटरव्ह्यू म्हणजे काय, ते व्यक्तिमत्वाची चाचणी आहे. तुम्ही खरं बोलता की नाही हे आम्हाला बघायचं आहे. एका मुलीला मागच्या वेळी एक प्रश्न, तुझे वडील काय करतात बरं का. तर आता हा प्रश्न विचारताना माहीत नाही त्यांनी काय विचार केला असेल, पण वडील काय करतातचं उत्तर साधं होतं की वडील शेती करतात, वडील कामगार आहेत, वडील एका कारखान्यात कामाला जातात. आई मयत झाल्यामुळे माझे वडील हल्ली घरीच असतात, असं ते पहिलं वाक्य म्हटली. आता ह्या वाक्याचा अर्थ काय आहे,
या वाक्याचा अर्थ मी अनेक दृष्टीने काढतो. सोशलॉजिस्ट माणूस अजून वेगळ्या अँगलने त्याच्याकडे बघेल. तिला तिच्या मनातली एक गोष्ट पॅनलला सांगून सहानुभूती मिळवायची आहे, असा पण याचा एक अर्थ आहे. येतो. बरोबर आहे Yes. की विचारले वडिलांबद्दल, पण ती आईबद्दल बोलली आधी, आणि कारण नसताना वडिलांच्या व्यवसायाकडे बोलताना तिने आईचं गणित जोडलं आहे. Yes. आणि ते जोडताना तिला असं वाटतं की पॅनलने माझ्याकडे सहानुभूतीने बघावं आणि मला त्याच्यामुळे 2 मार्क जास्त पडतील, असं काहीतरी तिच्या बॅक ऑफ द माइंड वाटत असावं, असं मला वाटतंय. म्हणजे मी गमतीने विद्यार्थ्यांपुढे जाताना असं म्हणतो की आमच्या वर्गात एक मुलगा होता, तो कुठलाही पेपर राहायला गेला ना, तर माझं नाव आणि रोल नंबर लिहीपर्यंत तो पुरवणी घ्यायचा. मला कळायचं नाही, हा एवढ्या लवकर काय लिहितो बाबा, हे काय असं करतो. तर शेवटचा पेपर जेव्हा झाला तेव्हा बघितलं त्यांनी 7 पुरवण्या लावल्या होत्या आणि माझा सगळा पेपर पुरवणीशिवाय संपला होता. तर असं काय झालं, तर पेपर जेव्हा तपासून दिले टीचरनी, Yes. तेव्हा आम्ही बघितलं की तो लिहितोय काय. तर पहिल्यावर त्यांनी मोठ्या अक्षरामध्ये गणपती प्रसन्न असं लिहिलं होतं. मग दुसऱ्या पानावर मनियाई प्रसन्न आणि जगदंबा प्रसन्न असं लिहिलं होतं. शेवटच्या पानावर त्यांनी लिहिलं होतं, मी दारिद्र्य रेषेखाली आहे, मी फार गरीब आहे, कृपया मला पास करावे. तो असं लिहिण्यासाठी हा पुरवणे घेतो हे मला ज्या दिवशी कळालं, तो मला त्याच दिवशी वाटलं की हा एक देशाचा पुढचा बाबूराव स्टाईल पुढारीच आहे. कारण तो 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 ज्या वेग पद्धतीने yes, बोलतोय ना, हो. त्याचं कशाशीच गणित जोडता येत नाही, Yes. असा त्याचा. येस सर, डेफिनेटली. सर, म्हणजे तुमचा या शब्दरूपी सहवास जो आहे तो आम्हालाच नव्हे प्रत्येकालाच नेहमी हवा हवासा असतो, परंतु वेळेची मर्यादा असल्या कारणाने असे अनेक प्रश्न आम्ही अजूनही थोडंसं आमच्या वहीमध्ये ठेवून तुम्हाला मी याची पुन्हा विनंती करणारच आहे. तुम्ही येणारच आहात मार्गदर्शन करण्यासाठी, आपण ते करत राहूयातच. पण एक शेवटचा प्रश्न म्हणून की जे प्रशासनात येऊ इच्छिणारे विद्यार्थी आहेत, तर आत्ता जे इंटरव्ह्यूला आहे तर त्यांच्याविषयी तर आपण बोललोच, पण ज्या विद्यार्थ्यांनी आत्ता सुरुवात केलेली आहे, आणि तर अशा विद्यार्थ्यांना तुमचं एक स्वतंत्र पुस्तक आहे सर, की जे स्पर्धा परीक्षेतल्या यशाकरिता खूप सुंदर लिहिलं, तर त्या अनुषंगाने काही एक सल्ला द्याल का, मार्गदर्शन थोडंसं कराल का? मला असं वाटतंय प्रशासनात नवी जी मुलं येत आहेत त्यांच्या फाउंडेशन ट्रेनिंगशी माझा संबंध यशदामध्ये पहिल्यांदा येतो आहे. फार मोठी उंची गाठायला पाहिजे. जे स्वप्न घेऊन मुलं स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होत आहेत त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्याच्या वर्गात पहिलीमध्ये जर 40 मुलं असतील वर्गात, त्यातले 39 मुलांना मागे सारून तो आला आहे. त्याच्या शाळेत 1000 मुलं असतील तर 1000 मुलांना मागे टाकून तो आला आहे. त्याच वेळी त्याच्या तालुक्यात 3 लाख मुलं शिकत असतील तर त्या 3 लाख मुलांमधून हा मुलगा PSI झाला आहे, DYSP झाला आहे, डेप्युटी कलेक्टर झाला आहे. तर अनेक लोकांना मागे सारून आलेला मुलगा हा जीवनामध्ये पण यशस्वी तेवढाच होईल, यासाठी पण त्यांनी मेहनत करायला पाहिजे. मला असं दिसतंय की प्रशासनात असे 12 कोटी जनतेमधून जी 1000 मुलं येत आहेत त्यांचं भवितव्यसुद्धा फारसं तितकं चांगलं नाही. कारण का, त्याच्यासाठी लागणारी मेहनत करायची त्यांची तयारी नाही. एकदा नोकरी मिळाली की असं म्हणतात, एक फार प्रसिद्ध सुभाषित आहे की अनेक वेळा अपयशापेक्षा यशाने माणसं जास्त मुरदाड बनतात. असं होता कामा नाही मुलांचं की बाबा हे यशाचा जो ध्वज आहे ना तो अजून उंच कसं मला नेता येईल. मग ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे की असं म्हणतात, गरिबी आलं की गरिबांकडे बघा, श्रीमंती आली की वरच्याकडे बघा, आणि अजून कसं वर जाता येईल असं बघा. असं एक मोठं स्वप्न घेऊन मुलं जगत नाही आणि फार शॉर्टकटवादी दृष्टिकोन स्वीकारतात. मोठं स्वप्न बघायचं लोकांनी सोडलं आहे. जगातले बेस्ट ब्रेन काय आहे, जगातले फार वरच्या पातळीवर तुम्हाला गेले की फार सिम्प्लिसिटी दिसेल. फार मोठी माणसं किती साधी राहतात, बरोबर आहे. आणि वॉरन बफेट TV पण वापरत नाही, पण आपण ते नाही घेणार आहे. आपण काय करतोय, दुसरा इंडस्ट्रियलिस्ट स्वतःची 2 चार्टर विमानं घेतो तर त्याच्याबद्दलचं उदाहरण लक्षात ठेवतोय. आणि वॉरन बफे हा जगातला श्रीमंत माणूस घरात TV पण ठेवत नाही आहे आणि पायी चालत जातो आणि कुठलंच म्हणजे सगळा पैसा तो ह्या स्टॉक्समध्ये लावतो. ह्या चांगल्या चांगल्या गोष्टी आम्ही घेतच नाही. तर मला असं वाटतंय मोठी स्वप्न शिक्षकांनी पण या मुलांना दाखवायला पाहिजे. नाहीतर काय होईल, यशस्वी झाल्यानंतर ही मुलं अयशस्वी होतात का अशी मला भीती वाटते सारखी. आणि म्हणून मी स्पर्धेच्या पलीकडे बघायची विनंती
विद्यार्थ्यांना माझ्या एका पुस्तकातनं केली. त्याचं नावच मी मला दिले स्पर्धेच्या पलीकडे. तर स्पर्धा जिंकल्यानंतर तुलना नका करू. तुमच्या वर्गातल्या 40% मार्क पडलेल्या गरीब मुलाला तुमच्यामध्ये इन्स्पिरेशन मिळेल का? तुमच्यामुळे तो पुढे अरे असू दे, त्याचं अक्षर चांगलं नसलं ना तरी तू कविता किती छान करतो, तुला मी व्यवसायाला थोडं भांडवल देऊ का, तुझा एक व्यवसाय टाकू शकतो का, एवढा तुमच्यामुळे इन्स्पिरेशन मिळवून शेकडो मुलं वर येतील का, असा एक दृष्टिकोन मला वाटतं विद्यार्थ्यांनी ठेवायला पाहिजे. तसा ठेवताना फार कमी मुलं दिसतात. त्याच्यामुळे खरं चॅलेंज तर हेच आहे की परीक्षेत यशस्वी झालो पण जीवनामध्ये यशस्वी होईल का, हेच मला असं वाटतं मोठं आव्हान आहे. येस डेफिनेटली. आणि तो मोटिवेशन हे क्षणभंगूर असतं पण इन्स्पिरेशन हे सदैव आपल्यासोबत राहतं. तर तसंच सरांचं व्यक्तिमत्व आहे आणि सरांचा प्रत्येक शब्द हा पुढच्या पिढीला इन्स्पायर करणारा आहे. प्रत्येक प्रशासनामध्ये जाऊ इच्छिणाऱ्या आणि आता नुकतंच इंटरव्ह्यू देऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तो तेवढाच इन्स्पायर करणारा आहे. सर, तुम्ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे मार्गदर्शन केलं त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आमच्याकडे शब्द नाही आहेत त्या पद्धतीने तुमच्या आभार व्यक्त करण्यासाठी, परंतु तरीसुद्धा तुम्ही आलात त्याबद्दल एक औपचारिकता म्हणून तुमचे आभार व्यक्त करतो. थँक्यू. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.